आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2021च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण। आताच निकाल लागलेला आहे मुख्य परीक्षेचा। मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यात। मित्रांनो, ही जी काही आपली सिरीज आहे आता, तर ही सिरीज आपण आता कंटिन्यू ठेवणार आहे। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी। सर्वांचं लक्ष मराठी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत। ज्या पद्धतीने आयोग बदलत आहे त्या पद्धतीचं विश्लेषण आपण आपल्या लेक्चरमध्ये करून घेणार आहोत। सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वांना सांगण्याला मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायला आवडते की सर्वात महत्त्वाची गोष्ट एकच आहे की जे काही प्रश्न आपण आता हे विश्लेषण घेतोय तर चौघपर्यंत विश्लेषण मी तुमच्या समोर मांडणार आहे की ज्या पद्धतीने आयोग बदलतोय, ज्या पद्धतीने आयोग प्रश्न विचारताय, त्या पद्धतीच्या संकल्पना आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे। इथून ही सिरीज जी काही आहे ती कंटिन्यू करा। सर्वांनी आवर्जून सर्वच्या सर्व जे लेक्चर आहे ते सर्वच्या सर्व लेक्चर आवर्जून बघा, कारण की बदलत्या स्वरूपानुसार या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहे। बघा, पहिला प्रश्न होता 2021च्या संयुक्त गट ब च्या मुख्य परीक्षेमध्ये, तो म्हणे वेडा झाला या अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार उपप्रकार सांगा। आता इथं अधोरेखित काय केलेलं आहे तर अधोरेखित केलेलं आहे म्हणे। ओके, आता म्हणे हा शब्द काय सांगतोय तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो एक महत्त्वाची संकल्पना लक्षात ठेवायची की म्हणे असेल, आता असेल, बर का असेल, त्यानंतर जळलं मेलं असेल, अशा प्रकारची कळलं, अशा प्रकारची शब्द जर आलेली असतील तरी सर्वच्या सर्व शब्द कुणाचं काम करत असतात, तरी सर्वच्या सर्व शब्द व्यर्थ उद्गारवाची अव्ययाचं ते काम करीत असतात। त्याला काय म्हटलं जातं, पाद पूर्णार्थ असं म्हणूनही त्याची ओळख आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की या प्रकारामध्ये आलेली ही जी काही सर्वच्या सर्व शब्द असतात, ही सर्वच्या सर्व शब्द तिथं वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ते येत नाही, तर कशासाठी ते आलेली असतात किंवा उद्गार प्रकट करून देण्यासाठी ती आलेली नसतात। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही फक्त आणि फक्त वाक्यामध्ये वापरली जातात, त्याचा वाक्यावरती परिणाम होत नसतो आणि वाक्यामध्ये ते उद्गार म्हणजे वाक्यातून त्याला काढून जरी टाकलं तरी फारसा परिणाम त्याच्यावरती अजिबात होत नाही, म्हणून त्याला म्हटलं गेलं व्यर्थ उद्गारवाची अव्यय। पण वाक्यामध्ये वापरल्यानंतर त्याचा अशा पद्धतीचा अर्थबोध होत असतो की म्हणजे अशा पद्धतीचा अर्थबोध होत असतो की त्या वाक्यातून कुठेतरी उद्गार प्रकट होतोय, म्हणून तो म्हणे वेडा झाला अशा प्रकारचा जो काही म्हणे आलेला आहे तर म्हणे हा पाद पूर्णार्थ म्हणून त्याची रचना झालेली आहे। म्हणजे आता आयोगाने अलीकडे 2 प्रश्न या घटकावरती विचारलेले आहेत, त्यातला 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला हा प्रश्न मी तुम्हा सर्वांना मी अपेक्षा करतो की सर्वांना या सर्वच्या सर्व संकल्पना समजत असतील। आता आश्चर्यदर्शक अगदी सर्वांना माहिती आहे, त्याच्यानंतर इकडं शोकदर्शक असेल, तिरस्कारदर्शक असेल, म्हणजे या सर्वच्या सर्व संकल्पना जर आपण लक्षात घेतल्या तर या सर्वच्या सर्व संकल्पना अगदी सर्वांना परिचित असतील की हे प्रकार सर्वांनी वाचलेले आहे। पण मार्क जाण्याची जास्त भीती कुठे असते तर अशा प्रकारची प्रश्न विचारल्यानंतर मार्क जाण्याची भीती असते। दुसरा प्रश्न होता, सकाळी मी मित्रांबरोबर फिराव्यात जातो किंवा क्रीडांगणावर खेळतो या वाक्याचा प्रकार ओळखा। सर्वात महत्त्वाची गोष्ट मला सर्वांना सांगायला आवडणार आहे की आयोगाचा पेपर म्हटला की वाक्यांचे प्रकार वेगवेगळ्या पद्धतीची प्रश्न या घटकावरती विचारली जातात। सर्वात पहिला पर्याय आहे केवल वाक्य। केवल वाक्य अगदी सर्वांना माहिती आहे की ज्या वाक्यरचनेमध्ये एकच उद्देश असतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या वाक्यरचनेमध्ये एकच क्रियापद आलेले असते, अशा प्रकारची रचना ही कुणाची असते तर अशा प्रकारची रचना ही केवल वाक्याची असते। दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे मिश्र वाक्य। मिश्र वाक्य अगदी सर्वांना परिचित आहे। मिश्र वाक्य म्हणजे काय तर पहिलं वाक्य गौण असेल रे आणि दुसरं वाक्य जे काही असणार आहे ते प्रधान असणार आहे, म्हणजे पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं। ही रचना म्हणजे मिश्र वाक्याची असते। आता गौण वाक्य, मिश्र वाक्य, प्रधान वाक्य या सर्व कन्सेप्ट तुम्ही वाचले असतील, अभ्यासले असतील, पण यामध्ये काय नवीन तुम्हाला विचारलं जाणार आहे। आता मिश्र वाक्य म्हटल्यानंतर अशा प्रकारची रचना त्याची आलेली असते। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे संयुक्त वाक्य। आता संयुक्त वाक्याचे 3 उपप्रकार पडतात, अगदी सर्वांना परिचित आहे। तसं मिश्र वाक्याचे सुद्धा उपप्रकार पडतात, बरोबर आहे, म्हणजे नाम वाक्य असेल, विशेषण वाक्य असेल, क्रिया विशेषण वाक्य असेल, त्याचे सुद्धा 3 उपप्रकार पडतात आणि ह्याचे सुद्धा 3 उपप्रकार पडत असतात संयुक्त वाक्याचे।
संयुक्त वाक्याचे 3 उपप्रकार अगदी सर्वांना परिचित आहे। पहिला जो प्रकार आहे तो आहे केवल संयुक्त, बरोबर आहे, म्हणजे अशा 3 प्रकारे वाक्य तिथं येऊ शकतं। त्याच्यानंतर नंबर 2 आहे मिश्र संयुक्त, हा दुसरा प्रकार आहे मिश्र संयुक्त, म्हणजे पहिलं वाक्य केवल असेल दुसरं वाक्य केवल असेल, ते उभयने अव्ययाने जोडलेली असतील। इथं मिश्र संयुक्त म्हटल्यानंतर दोन्ही वाक्य मिश्र असतील, ओके। आणि त्यानंतर नंबर 3 मध्ये केवल मिश्र संयुक्त असे 3 जे काही प्रकार आहे, ह्या 3 प्रकारांमध्ये संयुक्त वाक्याचे 3 उपप्रकार पडत असतात। मग आता इकडे आपण जर लक्षात घेतलं संयुक्त वाक्य म्हणजे काय असतं, तर जे काही आपण उभयने अव्यय अभ्यासतो, पेपरमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारला जातो, तर जे काही उभयने अव्यय आहे त्या उभयने अव्ययामधला सर्वात महत्त्वाचा प्रकार तो म्हणजे प्रधानत्व बोधक। प्रधानत्व बोधक मध्ये येणारे 4 उपप्रकार ते म्हणजे समुच्चय, विकल्प, न्यूनत्व आणि परिणाम, या 4ही प्रकारांमध्ये येणारं प्रत्येक वाक्य हे संयुक्त वाक्य असतं। मग आता इथं आलेलं वाक्य कोणतं आहे की सकाळी मी मित्रांबरोबर फिरावयात जातो किंवा क्रीडांगणावर खेळतो, किंवा आलेला आहे वाक्यामध्ये। माझा किंवा कुणाचा अर्थबोध करून देतोय, तर किंवा म्हटल्यानंतर हे कोणतं उभयने अव्यय आहे, तर किंवा हे विकल्प बोधक आहे, म्हणजे वाक्य संयुक्त वाक्य विषय संपला, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे। अशा पद्धतीच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे। प्रश्न सोपा होता, अवघड न होता। पण आता 2023ला जो काही होणारा पेपर आहे, तर त्या पेपरमध्ये त्याच्या उपप्रकारावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। जसजशा मी आता सिरीज सुरू केलेली आहे मुख्य परीक्षेसाठीची, सर्वांनी कंटिन्यू करा, म्हणजे बऱ्याचशा नवीन संकल्पना तुमच्या क्लिअर होतील। बघा आता हे झाल्यानंतर पुढे नंबर 3चा प्रश्न होता, मराठीमध्ये एकूण 9 सर्वनामे आहेत। पहिलं स्टेटमेंट जे काही ते अगदी बरोबर आहे। मराठीमध्ये एकूण 9 सर्वनामे आहेत, कोणकोणती? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः, असे एकूण 9 सर्वनामे मराठीमध्ये समाविष्ट आहे। पहिला जो काही पर्याय आहे तो बरोबर आहे। दुसरा पर्याय काय? 3 सर्वनामे वचनानुसार बदलतात, हा जो पर्याय हा चुकीचा आहे। वचनानुसार बदलणारी सर्वांना माहिती आहे की वचनानुसार बदलणारी जी सर्वनामे आहेत, वचनानुसार बदलणारी जी आहे ती 5 आहेत। 5 कोणकोणती? मी, तू, तो, हा, जो। मी, तू, तो, हा, जो, म्हणजे दुसरं जे काही स्टेटमेंट आलेलं आहे ते चुकीचं आहे। तिसरं स्टेटमेंट आहे 5 सर्वनामे लिंगानुसार बदलतात, हे पण चुकीचं आहे। आपल्याला विचारलेला अयोग्य विधानी असणारा पर्याय निवडा, ओके। म्हणजे पर्याय ह्या 3 नंबरचं स्टेटमेंट आहे। 5 सर्वनामे लिंगानुसार बदलणारे नाही, तर लिंगानुसार बदलणारी जी काही आहेत तर लिंगानुसार बदलणारे 3 आहेत। किती आहेत? 3। कोणकोणती? तो, हा आणि जो, ही सर्वनामे लिंगानुसार बदलणारी असतात। तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे। अशा प्रकारे या 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे, 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे फक्त ब आणि क, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर। अशा पद्धतीने या सर्व संकल्पना क्लिअर करत चला। 4 नंबरचा प्रश्न आहे शिपायाकडून चोर पकडला जातो, या वाक्यातील प्रयोग रचनेचा प्रकार ओळखा। आता प्रयोग म्हटल्यानंतर 1 प्रश्न 2 प्रश्न सहज विचारले जातात। मग आता अशा प्रकारचा प्रश्न जर विचारला गेला तर आवर्जून कन्सेप्ट क्लिअर करा की वाक्यामध्ये उदाहरण आहे शिपायाकडून चोर पकडला जातो, वाक्यातलं क्रियापद कोणतं आलं रे? म्हणजे वाक्यातील कर्ता कर्म हेच वाक्यातली काय ठरवत असतात? प्रयोग ठरवत असतात। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रियापद, हे वाक्यातले प्रयोग आपल्याला ठरवून देत असतात। आता इथं क्रियापद आलेलं आहे पकडला जातो, बरोबर, संयुक्त क्रियापद आहे, पकडला जातो संयुक्त क्रियापद आहे। संयुक्त क्रियापद जे धातुसाधित क्रियापद असते त्याचा धातू आपण घेऊन वाक्यातील कर्ता ओळखतो। पकड, पकडणारे कोण? तर पकडणारा कोण आहे? तर शिपाई आहे, शिपाई वाक्यातला कर्ता आहे, त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय जुडलेला आहे। म्हणजे आता जिथं शब्दयोगी अव्यय कर्त्याला कडून जुडलेला असेल तर अगदी सांगण्याची गरज नसावी, तिथं वाक्यातील जो काही प्रयोग होतो तर तो वाक्यातील प्रयोग आहे नवीन कर्मणी, ओके, असं त्याला म्हटलं जातं। त्याचं पर्याय नाव सुद्धा सर्वांना परिचित आहे, कर्म कर्तरी। अशा प्रकारे हे त्याचं दुसरं पर्याय नाव आहे, कर्म कर्तरी। म्हणजे आता या वाक्यातील या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। अजून नवीन कर्मणीमध्ये काय महत्त्वाचं आहे? नवीन कर्मणीमध्ये अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। ही सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट की कर्त्याला अशा प्रकारचं शब्दयोगी अव्यय जुळून आलेलं असतं। आणि काही वाक्यांमध्ये आलेला जो कर्ता असतो का नाही तो कर्ता अध्यारूत असू शकतो।
म्हणजे तिथं कर्ता न वापरता वाक्याची रचना होऊ शकते. म्हणजे सभेत पत्रके वाटली गेली, तर आता इकडं सभेत पत्रके वाटली गेली म्हणजे वाटणारे कोणीच नाहीये, पण तो कर्ता अध्यारूत मानलेला आहे. कार्यकर्त्यांकडून सभेत पत्रके वाटली गेली अशा प्रकारचा त्याचा अर्थ प्रकट होत असतो. म्हणून नवीन कर्मणीमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट ही आहे. त्याच्यानंतर हा जो प्रयोगाचा प्रकार आहे हा इंग्रजीतील ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे बदलतो. हे तिसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्या संदर्भात महत्त्वाची आहे. म्हणजे अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व संकल्पना एक एक करून क्लिअर करा. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 4चं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर हा प्रश्न आहे 5 नंबरचा. आता 5 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला महत्त्वाच्या संकल्पना क्लिअर करायच्या. आता त्याने हात वर केला, बरोबर, तो हसत बोलला. आता इथं काय विचारलेलं आहे की वरील वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. आता वरला अधोरेखित केलेला आहे, त्याच्यानंतर हसतला अधोरेखित केलेला आहे. आता तुम्हाला 100% कन्फ्युजन आहे का साधी क्रियाविशेषण उत्तर द्यायचं, हे तर काही येऊ शकत नाही. आवृत्ती आणि रीतिवाचक हे तुम्हाला माहिती आहे. आता तिथं वर म्हटल्यानंतर क्रिया कुठे घेतली म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण ते आलेलं आहे आणि स्थलवाचक तसा पर्याय नाही आहे. मग आता इथं काय साधी क्रियाविशेषणावे उत्तर द्यायचं का स्थानिक क्रियाविशेषणावे उत्तर द्यायचं. आता आयोग अशा प्रकारची प्रश्न तुम्हाला सध्या विचारताय मित्रांनो. मग अशा प्रकारची प्रश्न जर तुम्हाला पेपरमध्ये विचारली गेली तर नेमकं काय उत्तर द्यायला पाहिजे, तर त्याचं विश्लेषण अगदी म्हणजे पर्याय ही सध्या परीक्षेमध्ये बदलत नाहीये. जसेच्या तसे वाक्य आता पेपरमध्ये विचारली जात आहेत. तर मी काही प्रश्नपत्रिकांमध्ये आवर्जून अशा प्रकारची फोटो टाकत असतो की जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारची नोट्स हवी असेल तर आजच आपलं लक्ष मराठी अकॅडमीचं ॲप जे काही ते डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये काही चॅप्टरच्या नोट्स मी अपलोड केल्या. लवकरच पुढच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध होणार आहे. ओके. पण मग आता हे सांगण्यामागचं कारण काय की जे काही थोर व्याकरणकार आहे, ज्या थोर व्याकरणकारांनी आपल्याला व्याकरण परिपूर्ण आपल्याला व्याकरण वाचायला भेटतं, व्याकरणाचा अभ्यास तिथून आपल्याला करता येतो. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की आयोग ज्या पद्धतीने जशा तशी वाक्य पेपरमध्ये विचारली जातात. हे बघा इकडं पहिला आहे की त्याने हात वर केला आणि तो हसत बोलला. बघा तो हसत बोलतो आणि त्याच्यानंतर इकडे आहे त्याने हात वर केला. जशीच्या तशी वाक्य पेपरमध्ये विचारलेली आहेत. आता कन्फ्युजन करण्याची गरज नाहीये. आता साधित काही विद्यार्थी साधितमध्ये त्याचा विचार करतील कारण की हसत हा मूळ धातू आला म्हणजे धातू साधित क्रियाविशेषण तिथं आलेला आहे म्हणून ते साधित क्रियाविशेषण अव्ययामध्ये त्याचा समावेश करतील. आणि आयोगाने 100% 2 पर्याय अशा पद्धतीनेच तुम्हाला दिलेले होते. मग अशा वेळेस काय करायचं, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. बघा पहिलं वाक्य तो हसत बोलला किंवा तो हसत बोलतो म्हणजे यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर आता पुढे तुम्हाला हे दिसत असेल की इतर जातीचे शब्द जसेच्या तसे काही वाक्यात क्रियाविशेषणाप्रमाणे आलेली असतात, बरोबर, तेव्हा त्यास स्थानिक क्रियाविशेषणे असे म्हणतात. ही ती कन्सेप्ट आहे की स्थानिक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय की इतर जातीचे जे काही शब्द आहेत ते जसेच्या तसे जेव्हा वाक्यामध्ये वापरली जातात आणि तेव्हा वाक्यामध्ये वापरल्यानंतर तिची काही रचना बनत असते त्याला स्थानिक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. मग आता इकडं त्याची उदाहरणं 4 प्रकारांमध्ये त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. अ नंबर आ ई ई, बरोबर. तर ई मध्ये जे काही रस्व ई आहे त्यामध्ये आपल्याला आलेलं उदाहरण आहे कंबाईन 2021ला विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण इकडे बघा की इकडं आता क्रियाविशेषणाचं वर्गीकरण जे काही ते बघा आता शब्दयोगी अव्ययमान त्यांनी दिलाय की त्याने हात वर केला. हा वर दिसतोय इथं आपल्याला, कुठं हा वर इथं दिसतोय आपल्याला, वर आलेला आहे. जसं तसं उदाहरण विचारलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे मागे असला हा प्रकार होत नसे. वर मागे पुढे शब्दयोगी अव्यय असून वरील वाक्यात ते क्रियाविशेषणाप्रमाणे वापरलेले आहेत म्हणून ते काय आहे, शब्दयोगी अव्यय आहे. म्हणजे इतर जातीचे शब्द जेव्हा वाक्यामध्ये जशा तसे वापरले जातात त्याला त्या नावाने ओळखू नका, त्याला स्थानिक क्रियाविशेषण अव्यय या नावाने ओळखा. म्हणजे अशा पद्धतीने 4 ते 5 प्रश्न अशा पद्धतीची विचारली जातात आणि मेरिट तिथंच ठरतं आपलं. म्हणून तुम्हाला या पद्धतीच्या कन्सेप्ट क्लिअर करायच्या आहे. म्हणून ही सिरीज मी सुरू केली आहे की जेणेकरून आता 1 ऑक्टोबरला येणारे जे काही पेपर आहे, कारण की सर्व विद्यार्थी तलाठीमध्ये अडकलेले होते. पण मित्रांनो आता थोडं 1 ऑक्टोबरसाठी तयारी करा. PSI आहे, बरोबर. PSI STI साठी जो काही महत्त्वाचा पेपर आहे त्यामध्ये मराठी जे काही आहे ते महत्त्वाचं आहे. तर आता आवर्जून या सर्व कन्सेप्ट क्लिअर करा.
म्हणून पर्याय क्रमांक त्याचं किती उत्तर आहे तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. स्थानिक क्रिया विशेषण अव्यय. ही जर नोट्स तुम्हाला उपलब्ध करून घ्यायची असेल तर आज आपलं लक्ष मराठी अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं. लवकरच तिथं तुम्हाला या सर्व नोट्स उपलब्ध होतील. म्हणजे काही चॅप्टरच्या नोट्स उपलब्ध झाल्यात, बाकी चॅप्टरच्या नोट्स सुद्धा तुम्हाला उपलब्ध होतील. बघा आता इकडे पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. अगदी संधीवरती विचारलेला प्रश्न आहे. संधी म्हटली की बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड वाटतं. बघा आता स्वर संधी, व्यंजन, अनुनासिक आणि विसर्ग संधी अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. स्वर संधी म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे की स्वर संधी म्हणजे काय रे मित्रांनो. तर स्वर संधी म्हणजे पहिल्या शब्दात शेवटचा वर्ण एखादा स्वर रे, दुसऱ्या शब्दात पहिला वर्ण एखादा स्वर, स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी. दुसरा पर्याय तिथं आलेला तो म्हणजे व्यंजन संधीचा. व्यंजन संधी अगदी सर्वांना माहिती आहे की पहिल्या शब्दात शेवटचा वर्ण व्यंजन असेल, दुसऱ्या शब्दात पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल, त्याला व्यंजन संधी म्हणून ओळखलं जातं. तिसरा प्रकार आहे अनुनासिक संधी. अनुनासिक संधीमध्ये सर्वांना माहिती आहे की पहिलं वर्ण अनुनासिक म्हणजे जिथं अनुनासिकाला अनुनासिक जुडलेलं असेल त्याला अनुनासिक संधी म्हणून ओळखलं जातं. आणि तिसरा प्रकार आहे चौथा प्रकार आहे तो म्हणजे विसर्ग संधी. म्हणजे पहिल्या शब्दात शेवटचा वर्ण काय आलेला असेल तर विसर्ग असेल, दुसऱ्या शब्दात पहिला वर्ण एखादा व्यंजन किंवा स्वर असेल. याच्या अजून काही संकल्पना आहे. जसजसे आता क्वेश्चन पेपर मी घेईल तसतशा या सर्व प्रश्न संकल्पना तुमच्या समोर मी क्लिअर करणार. टेन्शन घेऊ नका. आता स्वर संधीमध्ये दिलेला शब्द किंवा कोणता शब्द किंवा कोणती जोडी योग्य वाटते तर आता यामध्ये स्वर संधीमध्ये बघा आता धारोष्ण. धारोष्ण आता सन्मती तर काही येणार नाही, जिथं अनुनासिकाला अनुनासिक जुडला म्हणजे अनुनासिक संधीची जोडी आहे. आता धारोष्ण म्हटल्यानंतर या शब्दाचा विग्रह तुम्ही कसा करणार आहे धारोष्ण. तर या शब्दाचा विग्रह तुम्हाला असाच करावा लागणार आहे धारा अधिक उष्ण अशा प्रकारे, बरोबर आहे. त्याच्यानंतर खानावळे, जिथं खाना भेटतो का नाही, खाना अधिक आवड, बरोबर ना. जिथं आवडीचा खाना भेटतो ना, जिथं आवडीचं जेवण भेटतं त्याला खानावळ म्हणतात. अशा पद्धतीने त्याच्यानंतर व्यंजन संधीमध्ये काय आहे तर व्यंजन संधीमध्ये कुठली जोडी जुडणार आहे आत्ता तर व्यंजन संधीमध्ये जुडणारे ही जोडी तच्या नियमावरती काही उदाहरणं आलेली आहेत. विद्युत लता. आता विद्युत लताचा विग्रह कसा होतो तर विद्युत लताचा विग्रह असाच होतो विद्युत अधिक लता, बरोबर. हा त या व्यंजन संधीच्या नियमावरती अनुसरून किंवा आधारलेलं हे उदाहरण आहे. त्याच्यानंतर जगत जीवन, तर याचा विग्रह असा होतो जगत अधिक जीवन अशा पद्धतीचा विग्रह त्याचा होत असतो. म्हणून पर्याय क्रमांक व्यंजन संधीचा बीच 4 आहे. त्याच्यानंतर अनुनासिक संधी म्हटल्यानंतर इथं अनुनासिकाला अनुनासिक जुडलेला आहे. सन्मती, सन्मतीचा विग्रह होतो सत अधिक मती. अनुनासिक संधीचा नियम सर्वांना माहिती आहे की जिथं अनुनासिकाला अनुनासिक जुडलेला असेल त्यातील पहिलं जे काही अनुनासिक आलेलं असतं त्याच्या जागेवरती त्याच गटासमोरचं म्हणजे त क च ट त प ज्या गटातला असेल ना त्या गटासमोरचं पहिलं व्यंजन घेतलं जातं आणि दिलेल्या शब्दाचा संधी विग्रह केला जातो. म्हणजे सत अधिक मती हा त्याचा योग्य संधी विग्रह आहे. त्याच्यानंतर उन्माद, त्याचा विग्रह येतो उत अधिक माद. अशा पद्धतीने विग्रह येत असतो उत अधिक माद. म्हणजे अशा पद्धतीने त्याचा संधी विग्रह जो काही आहे तो येत असतो. म्हणजे याची जोडी जुडणार आता कुणाची, याची हा अनुनासिकची तर जुडली. विसर्ग संधी म्हटल्यानंतर इकडं आहे डीचं 2 आहे म्हणजे निश्चिंत म्हणजे च किंवा छ म्हणजे याच्या पुढं, बरोबर. म्हणजे जो काही त्या ठिकाणी क्ष आलेला असतो किंवा स आलेला असेल त्याचं विसर्गामध्ये रूपांतरण होत असतं. म्हणजे कशा पद्धतीने त्याचा विग्रह अशाच पद्धतीने होतो मित्रांनो. नि विसर्ग अधिक चिंत हा त्याचा योग्य संधी विग्रह आहे. हा विसर्ग आलेला इकडं. त्याच्यानंतर पुरस्कार, त्याचा विग्रह काय येतो पुर विसर्ग अधिक कार. म्हणजे हा सच्या विसर्ग संधीच्या नियमावरती अनुसरून उदाहरण आहे की विसर्गाच्या पुढे क्रू धातूची रूपे कर किंवा कार आल्यास तर त्या विसर्गाचं रूपांतर तुम्हाला स मध्ये करावं लागतं आणि विसर्गाच्या पुढे च किंवा छ आल्यास त्या विसर्गाचं रूपांतरण क्ष मध्ये करावं लागतं. अशा प्रकारचे ती नियम आहे विसर्ग संधीमध्ये. म्हणून अशा पद्धतीच्या ह्या जोड्या आता जुळल्यात. आता यावरून तुम्ही उत्तर शोधू शकतात की अचं किती आहे तर अचं 3 आहे. इथं पण म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 3 तिथं काय झाले तर ते दोघंच्या दोघं पर्याय गेले. त्याच्यानंतर एचं 3 आहे. बीचं काय आहे व्यंजन संधीचं 4 आहे. इथं पण आहे. अनुनासिक संधीचं काय आहे सीचं 1 आहे म्हणजे सीचं 1 इथं पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर आहे.
अशा पद्धतीने या सर्व कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर करा. त्याच्यानंतर आता हा एक सोपा प्रश्न विचारलेला होता. अशा प्रकारचे प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना येतात. उत्क्रांती या शब्दासाठी अचूक शब्दसमूह कोणता योग्य पर्याय निवडा. कोणतेही क्षेत्र एकदम होणारा इष्ट बदल हे तर चुकीचं आहे ना, तिथं क्रांती असते, उत्क्रांती नसते. त्याच्यानंतर कोणत्याही क्षेत्रात वेळोवेळी क्रांती होऊन इष्ट बदल होणे हेही चुकीचं आहे. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा जो बदल असतो त्याला उत्क्रांती म्हणतात. अगदी बरोबर, कारण की होणारा जो बदल असतो तो हळूहळू असतो, ते असते उत्क्रांती. म्हणून पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. 8 नंबरचा प्रश्न आहे, विधानात अधोरेखित केलेल्या शब्दाचा प्रकार ओळखा. सर्वात महत्त्वाची सूचना सर्वांना, शब्द संग्रहावरती प्रश्न विचारला की अगदी आपल्याला टेन्शन येतं असं मी बोलतो. आपल्याला त्या ठिकाणी भीती वाटते की आता याचं उत्तर काय असणार आहे नेमकं. पण मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जर हा शब्द संग्रह तुम्हाला चित्र आणि गोष्टी स्वरूपात लक्षात ठेवायचं असेल तर आपल्या ॲपमध्ये ही नोट्स मी लवकरच अपलोड करणार आहे. त्यासाठी आपलं जे काही ॲप आहे ते डाउनलोड करा. आणि जर तुम्हाला अजून सविस्तर हा शब्दसंग्रह अभ्यासायचा असेल तर आपल्या बॅचमध्ये अगदी गोष्टी आणि चित्र स्वरूपात मी घेतलेलं आहे. तर आता कन्या म्हटल्यानंतर याचं उत्तर सर्वांना आलेलं असेल. त्याचं उत्तर म्हणजे तत्सम शब्द. तत्सम असेल, तद्भव असेल, देशी असेल, यापैकी नाही असेल. आता हे सर्वच्या सर्व जे शब्दांचे प्रकार आहे तर हे सर्वच्या सर्व शब्दांचे प्रकार एवढं आपण किती वेळेस वाचलं तरी लक्षात राहत नाही. लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला गोष्टी स्वरूपातच मार्गस्थ व्हावं लागतं. त्यासाठी गोष्टी स्वरूपात हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. चौकीदार बघा, हाही प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर आहे फारशी. ओके, त्यावरती मी जास्त बोलत नाही कारण की आता गोष्टी सांगण्यासाठी एवढा वेळ नाही. जेव्हा जेव्हा मला वाटेल तेव्हा मी यूट्यूबला आपल्या चॅनलला अजून ती लेक्चर घेत राहील. ओके, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल मित्रांनो त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. जर खरंच तुम्हाला लेक्चर आवडत असेल शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. ओके, चला जाऊया पुढं. आता जगी सर्वसुखी असा कोण आहे. बऱ्याचदा हे उदाहरण विचारलं, बऱ्याचदा आपण हे उदाहरण ऐकलं, अभ्यासताना नाही ऐकलं. या प्रश्नार्थ वाक्याचा प्रकार ओळखा. आता वाक्य प्रश्नार्थक आहे ते तर नकारार्थी काही येऊ शकत नाही कारण की वाक्यामध्ये आलेलं क्रियापद हे होकारार्थी आहे. त्याच्यानंतर विधानार्थी येईल का, तर विधानार्थी येणार पण वाक्य शेवटी प्रश्नचिन्ह नाही ना. त्याच्यानंतर उद्गारार्थी तर काही येऊ शकत नाही कारण की उद्गारार्थी वाक्य यायला वाक्याच्या शेवटी उद्गाराचे चिन्ह असावं लागतं. आता वाक्य जगी सर्व सुखी असा कोण आहे, तर हे वाक्य आहे होकारार्थी. पण ते होकारार्थी कोणता आहे, प्रश्नार्थी होकारार्थी अशा पद्धतीनं ते आहे. प्रश्नार्थी होकारार्थी म्हणजे तिथं प्रश्न विचारलेला आहे पण कसा आहे, होकारार्थी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आंधळ्याला भिक्षा वाढावाई, तुमचा बोलबाला होईल. या वाक्यातील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे. आता इकडं आंधळ्याला भिक्षा वाढावाई, तुमचा बोलबाला होईल. वाक्य वाचल्यानंतर लगेच लक्षात येते की आधीची जी काही परिस्थिती आहे ती परिस्थितीमधून कुठेतरी एक चांगली परिस्थिती क्रिएट होणं, एक चांगल्या परिस्थितीमध्ये रूपांतरण होणं असा त्याचा अर्थ प्रकट होतोय. म्हणजे भुकेल्याला अन्न देणे हे तर काही येणार नाही. म्हणजे तिथं वाक्यानुसार किंवा दिलेला जो काही अर्थ आहे तो जशाच्या तसा घेऊन आपल्याला चालत नाही. कुठंतरी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याची सांगड घातली गेली पाहिजे. त्याच्यानंतर आंधळ्याला मदत करणे हे पण नाही. मी तुम्हाला सांगितलं शब्दशः अर्थ घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. चांगली कृती करणे हेही ठीक आहे, चांगली कृती करणे मान्य आहे, पण तिथं वाक्प्रचाराचा अर्थ विचारलेला आहे. मग त्याचा वाक्यामध्ये याचं जे काही उत्तर आहे त्याचं उत्कर्ष होणे. उत्कर्ष होणे म्हणजे काय रे मित्रांनो, एका वाईट परिस्थितीनं एक चांगल्या परिस्थितीमध्ये रूपांतरण होणं किंवा तिकडं त्या ठिकाणी बदल होणं अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. बाकी या 3 पर्यायातनं तशा प्रकारचा अर्थ प्रकट होत नाही. फक्त इकडं हाच असा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4, की त्यातनं हा अर्थ प्रकट होतो आहे. म्हणून या योग्य वाक्प्रचाराचा अर्थ, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही भाग 1, भाग 2, भाग 3 शब्दसंग्रहावरचे लेक्चर आपले बघितलेले नसतील म्हणी आणि वाक्प्रचाराचे, त्यांनी आवर्जून यूट्यूबला बघा. ओके, म्हणून आता तुम्हाला या सर्व संकल्पना जे आहे ते उत्कृष्ट पद्धतीने मी क्लिअर करतो आहे. चला जाऊया 12 नंबरच्या प्रश्नाकडे. 12 नंबरचा प्रश्न आता इथं विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रकारच्या अडचणी येतात. बऱ्याच विद्यार्थ्यांचं सांगणं असतं, बोलणं असतं. कारण की हा प्रश्न म्हटल्यानंतर जो आपले काम करीत राहतो तो मनुष्य देवाला प्रिय होतो. या वाक्यातील कर्म, कर्मविस्तार आणि विधेय पूरक हे घटक तुम्हाला विचारायला सांगितले. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असते की सर अशा प्रकारच्या वाक्यामध्ये कसे ओळखायचे हे घटक. तिथं वाक्य 2 आले की जो आपले काम करीत राहतो. मित्रांनो, पहिलं वाक्य घ्या, दुसरं वाक्य घ्या. पहिल्या वाक्याची विचार मालिका दुसऱ्या वाक्यामध्ये काय होत असते, प्रकट होत असते. किंवा दुसऱ्या वाक्यातून त्याचा अर्थ जो काय तो अर्थ प्रकट होत असतो.
म्हणजे आता इकडे जर आपण लक्षात घेतलं की जो आपले काम करीत राहतो, आता इकडं वाक्याचा अर्थ पूर्ण झाला नाही, त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतंय. मग पहिल्या वाक्यामध्ये जी काही विचार मालिका आलेली आहे किंवा जे काही आपल्याला सांगितलेलं आहे त्या वाक्यातील तुम्ही कर्म शोधा, त्या वाक्यातील कर्म विस्तार शोधा, त्या वाक्यातील विधेयपूरक शोधा. आता सर्वांना माहिती आहे की वाक्यातील कर्म म्हणजे काय असतं किंवा याला दुसरं नाव आहे पर्यायी कर्मपूरक. कर्मपूरक म्हणजेच कर्म. मग आता कर्म म्हणजे काय? ज्याच्यावरती प्रत्यक्ष क्रिया घडते किंवा क्रिया सोसणारा जो असतो तो कर्म असतो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे कर्मविस्तार. कर्मविस्तार म्हणजे काय रे मित्रांनो? तर कर्मविस्तार अगदी सर्वांना माहिती आहे. कर्मविस्तार म्हणजे काय? तर कर्मविस्तार म्हणजे कर्माबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आलेला जो काही शब्दसमूह असतो त्या शब्दसमूहाला कर्मविस्तार म्हणतात. आणि विधेयपूरक म्हणजे काय रे? तर विधेयपूरक ही संकल्पना आपल्याला क्लिअर असणं महत्वाचं आहे. विधेयपूरक म्हणजे अशा प्रकारची रचना की जिथं अकर्मक वाक्य येऊ शकतं आणि सकर्मक अशा प्रकारची रचना येऊ शकते, ते म्हणजे विधेयपूरक. विधेयपूरक म्हणजे अशा प्रकारचे काही शब्द असतात की जिथे जे क्रियापद आहे ते क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी असमर्थ ठरलं. आणि असमर्थ ठरल्यानंतर मग अशा प्रकारचे काही शब्द येतात की ते वाक्याचा अर्थ पूर्ण करून देत असतात. त्याला म्हटलं जातं विधेयपूरक. म्हणजे जे काही क्रियापद आहे, विधेय म्हणजे क्रियापद, त्याला ते पूरक म्हणून ठरत असतं. म्हणून अशा प्रकारची रचना तिथं आलेली आहे. आता बघा इकडं जर आपण लक्षात घेतलं तर जो आपले काम करतो तो मनुष्य देवाला प्रिय होतो. मग आत्ता करीत राहतो म्हटल्यानंतर हे आलं संयुक्त क्रियापद. करणारा कोण आहे? जो. बरोबर आहे. वाक्यातील कर्ता आपल्याला विचारलेला नाही. केलेलं काय? हे काम आहे. म्हणजे वाक्यामध्ये काम हे जे काही आलं रे, तर वाक्यामध्ये काम हे काय आलं? वाक्यातलं कर्म आलं. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला विचारली आहे कर्मविस्तार. कामाच्या आधी आलेला शब्द तो म्हणजे आपले, याच्यासाठी आला ना तो कामासाठी, म्हणजे वाक्यातील कर्मविस्तार आलाय आपले. हे दोन पर्याय तर अगदी बरोबर आले, परफेक्ट. यावरून तुम्हाला उत्तर काढता येऊ शकतं. इकडं जो तर काही येणार नाही, जो आपल्याला विचारलेलाच नाही वाक्यातला करता, म्हणजे दोन पर्याय तर इकडंच कट झाले. मग आता क आणि ड मध्ये काय आहे? आता क आणि ड मध्ये सर्वात पहिल्यांदा करीत तर अजिबात येऊ शकत नाही, कारण की ते क्रियापदाचा तो घटक आहे, म्हणून करीत तिथं येऊ शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा कट झाला. पर्याय क्रमांक फक्त 3 उरलाय. क बरोबर बाकी सर्व चूक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कारण की देवाला प्रिय म्हटल्यानंतर हा वाक्यातील विधेयपूरक हा घटक झालाय. कारण चतुर्थी विभक्तीमध्ये आलेला जो काही शब्द असतो शक्यतो तो विधेयपूरक म्हणून काम करत असतो, लक्षात ठेवा. म्हणजे त्याचा एक वेगळ्या प्रकारचा अर्थ, फक्त ते क्रियापदासाठी वेगळ्या प्रकारचा अर्थ नसतो, क्रियापद सपोर्ट करण्यासाठी त्याला पूरक म्हणून तो शब्द आलेला असतो. म्हणून इकडं आता पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तुमची जर इच्छा असेल तर या सर्व संकल्पना, वाक्य पृथक्करण मधल्या सर्व संकल्पना, विधानपूरक असेल, विधेयपूरक असेल किंवा ह्याचे जे प्रकार आहेत, बरोबर, या सर्व संकल्पनेवरती एक लेक्चर मी उत्कृष्ट पद्धतीच्या कन्सेप्च्युअल एक लेक्चर घेणार, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याला यामध्ये अडचण येणार नाही. कारण की या घटकावरती एक प्रश्न ते 2 प्रश्न 100% विचारले जातात. घ्यायचं का नाही घ्यायचं मला कमेंट्समध्ये सांगा आवर्जून सर्वांनी. बघा आता पुढचा प्रश्न आहे, धनाची करी माया, उडत्या पाखराची छाया. आज जेव्हा आपल्याला म्हण विचारलेली असते किंवा वाक्प्रचार विचारलेला असतो, पाठांतर करण्याची अजिबात गरज नाही पूर्व. पाठांतर अजिबात करू नका, कारण की जो शब्द दिला, जो अर्थ म्हणजे जे वाक्य दिलाय का नाही, जी म्हण असेल, वाक्प्रचार असेल, त्याची सांगड आपल्या दैनंदिन जीवनाशी आवर्जून घाला. म्हणजे कशा प्रकारे? धनाची करी माया, उडत्या पाखराची छाया. म्हणजे धन म्हणजे पैसा रे, आणि ती मोहमाया आहे. उडत्या पाखराची छाया म्हणजे पाखरासारखी आहे ती केव्हा असणार आहे केव्हा नसणार आहे, असेल तेव्हा आणि नसेल तेव्हा, बरोबर ना. म्हणजे पाखरू आता आहे इथं तर बाकी काही वेळेनंतर दुसरीकडं. तसंच या धनाचं आहे. मग आता पर्याय वाचा ना, अशा पद्धतीचं विश्लेषण आधी करून घ्या आणि मग आता पर्याय वाचा ना. पहिला पर्याय की खूप पैसा मिळवला की पुढे सुख मिळते, हे चुकीचं आहे. म्हणजे प्रश्नाच्या दृष्टिकोनातून ते चुकीचं आहे. आता काही जण म्हणत असतील की सर ते बरोबर आहे, नुसत्या पैशांच्या मागे धावून चालत नाही. पैसा तर आपल्याला कमवायचाच आहे, त्याबद्दल काही अडचण नाही, पण त्याच्याबरोबरच आपल्याला सर्व गोष्टी, आपल्याला समाजाची आपण देणे लागतो, बरोबर का नाही. समाजासाठी आपल्याला कार्य करायचं आहे, देशाची सेवा करायची आहे, त्याच्याबरोबरच या सर्व गोष्टींसोबत पैसा आपल्याला मिळवायचा आहे.
या सर्व गोष्टी केल्यानंतर आपल्याला, आणि आरोग्य खूप महत्त्वाचा घटक आहे, आरोग्य सुद्धा जपायचं आहे त्याच्याबरोबर. दुसरा पर्याय वाचा, खूप श्रीमंत असतात ते पक्षी पाळतात, हेही चुकीचं आहे. आजची श्रीमंती उद्या असेलच असं नाही, अगदी बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं की जे आज पैसा आहे उद्या नसेल पण, म्हणजे धनाची करी माया ना, उडत्या पाखराची छाया व पाखराच्या छायेसारखे आहे ते. म्हणजे आज श्रीमंती उद्या नसेल पण, म्हणून त्याच्याकरता या सर्व गोष्टी, पैसा कमवत असताना या सर्व गोष्टी सांभाळणं आणि मार्गस्थ होणं महत्त्वाचं आहे. म्हणून आता इकडं आपल्याला पर्याय क्रमांक 3 फक्त क बरोबर, बाकी सर्व चूक. स्वार्थी माणसे मोडून पडतात, हे पण चुकीचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा आता पुढचा प्रश्न 14 नंबरचा आहे. अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने साताऱ्याच्या जमिनीवर टिंब टिंब टिंब, अशा प्रकारची प्रश्न सध्या आयोग विचारत आहे. मग अशा प्रकारची प्रश्न विचारली सर कुठून वाचू हे सर्व, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. पण मित्रांनो, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय पर्याय नाही. अभ्यास करीत असताना अशा पद्धतीचा अभ्यास करत राहणं महत्त्वाचं. आता बघा, आता इकडं रिकाम्या जागी अचूक वाक्प्रचार योजून योग्य वाक्य कसे होईल. पहिला पर्याय, अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने साताराच्या शेतजमिनीवर बेलपत्र ठेवले आहे. अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने सातारच्या शेतजमिनीवर पाणी सोडले आहे. बघा आता इकडं पर्याय क्रमांक 2 जे काही त्याचं योग्य उत्तर असणार आहे. आणि पर्याय क्रमांक 3 का, अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने सातारच्या शेतजमिनीवर तुळशीपत्र ठेवले, हे पण तिथं म्हणजे अर्थ लागत नाही. अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने साताराच्या शेतजमिनीवर डोळे झाक केली आहे, हे पण तिथं अर्थ लागत नाही. त्याच्यानंतर आता अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने सातारच्या शेतजमिनीवर बेलपत्र ठेवले, हे पण तिथं अर्थ लागत नाही. पाणी सोडलं म्हणजे ती जमीन आता सोडून दिली आहे त्याने. फक्त ब बरोबर आहे, बाकी सर्व चूक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 फक्त ब पर्याय अचूक आहे. अशा प्रकारे त्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी सांगड घालून बघायचे ना, मग उत्तर द्यायचं. म्हणजे या सर्व गोष्टी आपल्याला सरावाने परिपूर्ण होतात. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. 15 नंबरचा प्रश्न आहे, जाणारा काळ पुढे जातच राहतो, या विधान कोणत्या विशेषण प्रकारातील आहे. बघा आता प्रश्न. आता विशेषण म्हटलं की वाक्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आठवतं ते म्हणजे नाम. नाम म्हटल्यानंतर नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द आलेला असतो, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, विशेष माहिती सांगणारा शब्द, बरोबर ना. विशेष माहिती सांगणारा शब्द तो विशेषण असतो. कुणाबद्दल? तो नामाबद्दल विशेष माहिती सांगत असतो. मग आता या वाक्यामध्ये बघा, आता जाणारा काळ पुढेच जात राहतो. जात राहतो म्हणजे क्रियापद मध्ये गेलं. पुढे म्हटल्यानंतर एक क्रियाविशेषण अव्यय झालं. वाक्यामध्ये नाम आलं रे, काळ. काळ हा वाक्यातला नाम आहे. मग त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी कोणता शब्द आला आहे? जाणारा काळे, म्हणजे हा शब्द अधिक माहिती सांगतोय. हा कन्सेप्ट आहे. या पद्धतीचा कन्सेप्ट क्लिअर करा ना, परीक्षेमध्ये मार्क जाऊच शकत नाही. आता काळ म्हटल्यानंतर ह्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा जाणार आहे. मग जाणारा हा जा या मूळ धातूपासून तो बनलाय. म्हणजे आता आपलं उत्तराला नाम साधित ते काही येऊ शकत नाही. सर्वनाम साधित सुद्धा ते येऊ शकत नाही. सर्वनामापासून ते बनलेलं नाही. धातू साधित विशेषण हे त्याचं योग्य उत्तर आहे. संपलं. म्हणून आता इकडं फक्त क बरोबर, बाकी सर्व पर्याय चूक. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अव्यय साधित ते काही येऊ शकत नाही, कारण ते धातूपासून बनलेलं आहे. म्हणून प्रश्न हा 15चं उत्तर पर्याय क्रमांक 3 होतं. आता बघा पुढील बाई, कोणते शब्द विविध लिंगात आढळतात. आता अगदी सर्वांना माहिती आहे की नामाचा लिंग विचार म्हटलं की बऱ्याच विद्यार्थ्यांना ते म्हणजे, कारण की तो घटक असतात, तो गोंधळात टाकणारा घटक आहे. तो गुंतागुंतीचा आहे, अनियमित आहे, त्याचा उल्लेखच आहे. तो आयोगाने प्रश्न त्यावरती विचारलेली पण आहेत. मग आता नामाच्या लिंग विचारावरती प्रश्न आहे. काय विचारलेला आहे की पुढील पैकी कोणते शब्द विविध लिंगात आढळतात, म्हणजे एका प्रकारापेक्षा जास्त प्रकारामध्ये. तर आता जोडा कवी म्हटल्यानंतर हे तर काही आढळत नाही, बरोबर. देव हत्ती पण नाही, बोकळ अवकाश पण नाही, बरोबर, आकाश नाही. आता पोर आणि बाग हे तर निश्चितच त्या ठिकाणी आढळत असतात. याच्यामध्ये अजून येतात तंबाखू आहे, बरोबर आहे. त्यानंतर वेळ आहे, मजा आहे, ढेकर आहे, हरिण आहे, बरोबर ना, पोरं आहे, बाग आहे. ही जी शब्द आहेत का नाही, ही सर्वच्या सर्व शब्द विविध प्रकारच्या लिंग प्रकारामध्ये आढळतात. ओके. म्हणजे जर आपण लक्षात घेतलं तर एका प्रकारापेक्षा जास्त, म्हणजे पोरं म्हटल्यानंतर तिघलिंग प्रकारामध्ये येते, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. ओके. तसं बाग आहे, पोरं आहे, एका प्रकारापेक्षा जास्त प्रकारामध्ये त्यांचा समावेश होतो.
तशी ही शब्द आहे, तशीच्या तशी ही शब्द एका प्रकारापेक्षा जास्त प्रकारामध्ये वापरली जातात. काही पुल्लिंग स्त्रीलिंगमध्ये येतात, फक्त काही पुल्लिंग नपुंसकलिंगमध्ये येतात. ओके, जेवढं आता मला वाटतं तुम्ही बऱ्याचदा अभ्यासलं असेल यावरती हा प्रश्न होता. 17 नंबरचा प्रश्न आहे, झाडाचा रंग हिरवा. बरोबर. आता हा प्रश्न सुद्धा जसेच्या तसे पर्याय आयोगाने पेपरमध्ये घेतले, म्हणून आता याची कन्सेप्ट उत्कृष्ट पद्धतीने क्लिअर करून घ्या प्रश्नाची, की झाडाचा रंग हिरवा आहे तो मला फार आवडतो. कोकिळा गोड गाते ते मला आवडते. या वाक्यातील अधोरेखित सर्वनामे, आता तो आणि ते हे दोघंच्या दोघं अधोरेखित सर्वनामे अनुक्रमे कुणा संबंधी आली आहेत, कुणासाठी आली आहेत ती. पहिलं वाक्य वाचा व्यवस्थित. अ नंबरचं स्टेटमेंट वाचा. अ नंबरच्या स्टेटमेंटमध्ये काय आहे, की झाडाचा रंग हिरवा आहे, झाडांचा रंग हिरवा आहे तो मला फार आवडतो. मग आवडणारा कोण रे? रंग. म्हणजे या रंगासाठी तो मला आवडतो ना, मग त्याच्यासाठी कोणता सर्वनाम आलाय? तो. म्हणजे तो सर्वनाम कुणासाठी? या रंगासाठी. रंग म्हटला की याचा समावेश कशामध्ये येतो? जे माझ्या बॅचचे विद्यार्थी असतील त्यांना माहिती आहे, मी सर्व गुणविशेषण जे काही आहे जेवढ्या प्रकारांमध्ये येतं का नाही, म्हणजे रंग असेल, चव असेल, बरोबर ना, या सर्व प्रकारांमध्ये 5 ते 6 प्रकारांमध्ये गुणविशेषणाची उदाहरणं घेऊन मी ते विश्लेषण कन्सेप्ट क्लिअर केली आहे. मग आता इकडं रंग आल्यानंतर ते गुणविशेषण आहे. ते काय आहे? गुणविशेषण. की रंगाचा उल्लेख जिथे झाला का नाही तर ते गुणविशेषण असतं. म्हणजे रंग म्हटल्यानंतर ते गुणविशेषण आहे. म्हणजे पहिलं पद विशेषण, पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आलं. दुसरं पर्याय स्टेटमेंट तुम्ही वाचू शकता, ते कोणतं आहे बघा. दुसरं स्टेटमेंट आहे, कोकिळा गोड गाते ते मला आवडते. आता काय आवडतं तिला? अहो तिला आवडते जे गाते का नाही ते तिला आवडते. ते गाते ना ते तिला आवडते, म्हणजे क्रियापदासाठी आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीचा कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. 19 नंबरचा प्रश्न आहे, शुद्ध लेखन अशुद्ध लेखन यावरती एक प्रश्न असतो. काय प्रश्न आहे? शुद्ध लेखनाच्या नियमानुसार शुद्ध शब्दांचे गट ओळखा. शुद्ध शब्दांचे गट म्हटल्यानंतर कीर्तिवान हे चुकलं आहे, कारण की कीर्तिवान असं लिहिलं जातं. ओके, म्हणजे पहिला पर्याय तर चुकीचा आहे. त्यानंतर किचकिचित, आता किचकिचित सुद्धा चुकलं आहे. किचकिचित अशा पद्धतीने लिहिलं जातं. किळूक मिळूक बरोबर आहे, म्हणजे हा बरोबर आहे, हे दोघंच्या दोघं चुकले. पहिला पर्याय तर नाही येऊ शकत, पहिला पर्याय गेला म्हणजे दोघं पर्याय तर कट झाले. चलो ओके. त्याच्यानंतर अश्लीलता, अस्मानी, सुलतानी, आत्मीयता हे अगदी बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर बघा आता पर्याय क्रमांक 3 जो काही आहे, कीर्तिवान, किचकिचित आणि किळूक मिळूक. आता इकडं हा रिपीट झालाय. आता काही ठिकाणी असा लिहिला जातो तो कीर्तिवान, तर काही ठिकाणी अशा पद्धतीने लिहिला जातो. म्हणजे इकडं कीर्तिवान जो काही आहे तर कीर्तिवान काही ठिकाणी अशा पद्धती, म्हणजे पर्याय क्रमांक क जो काही आहे तो क बरोबर आहे. म्हणून आता इकडे मी अशा पद्धतीने लिहिलेला आहे. ओके, तर काही ठिकाणी तो अशा पद्धतीने अशा पद्धतीने तो लिहिला जातो. ओके, कीर्तिवान. तर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 हा सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ब आणि क आणि अब्राच्छादित हे बरोबर आहे. आंबट चिंबट चुकलाय. आकस्मिक नाही, आकस्मिक नाही, आकस्मिक नाही, आकस्मिक, म्हणून पर्याय क्रम हा हे पण चुकलेला आहे. आंबट चिंबटला दुसरी विलांटी येत नाही, चला पहिलीच येते चिंबट, म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा चुकीचा आहे. म्हणून फक्त ब आणि क बरोबर अशा पद्धतीने ब आणि क बरोबर, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धती एक प्रश्न यावरती असतो. आतापर्यंत प्रश्न यावरती कशा पद्धतीने विचारला जात होता, तर आतापर्यंत प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला जातो. कशा पद्धतीने? तर फक्त एकच शब्द विचारला जात होता, आता 3-3, 4-4 शब्द आपल्याला एका एका पर्यायामध्ये येत आहेत. म्हणजे त्या पद्धतीने आपल्या अभ्यासाची दिशा असली पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा, खालील विधानातून विद्यार्थी वाक्य ओळखा. आता विद्यार्थी वाक्य म्हटल्यानंतर अगदी सर्वांना परिचित आहे. विद्यार्थी वाक्य म्हणजे काय? तर आत्ता 90% आलेलं जे काही उदाहरण असतं, 90% उदाहरण कसं असतं, तर 90% उदाहरण असंच असतं, वा वी वे. 10% उदाहरण कशा पद्धतीचं असतं, तर 10% उदाहरण जे काही आलेलं असतं, 10% उदाहरणमध्ये ह्या असतात, म्हणजे शक्यता, योग्यता, पात्रता, शक्यता,
योग्यता, पात्रता, तर्क, बरोबर ना. त्याच्यानंतर इच्छा, अशा पद्धतीची जी काही शब्दरचना आहे तर ती विद्यार्थी वाक्यामध्ये अशा पद्धतीने आलेली असतात. म्हणजे जिथं वा, वि, वे अशा प्रकारची प्रत्यय जुडलेली नसतात तेव्हा अशा प्रकारची रचना त्यामध्ये येऊ शकते. म्हणून विद्यार्थी वाक्य म्हटल्यानंतर तू कोल्हापूरला केव्हा जाणार आहेस हे तर काही येऊ शकत नाही. केव्हा जाणार आहेस म्हटलं की तिथं प्रश्नचिन्ह यायला पाहिजे होतं. माझे आजोबा आज गावी गेले, आज म्हटल्यानंतर ते झालं विद्यार्थी वाक्य, सॉरी विधानार्थी वाक्य. कारण की विधानार्थी वाक्यामध्ये स्थलवाचक आणि काळदर्शक अशा प्रकारचा शब्द आला की त्याला विधानार्थी म्हणायचं. ओके. त्याच्यानंतर तिची मुलगी मुळीचा अभ्यास करीत नाही हे तुझे नकारार्थी वाक्य. म्हणजे हे पण नाही, हे पण नाही, हे पण नाही, फक्त उरलं एकच काय की विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आज्ञा पाळावी. ओके. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आज्ञा, सल्ला, विनंती, उपदेश अशा प्रकारची रचना आली की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की ते आज्ञार्थी वाक्य होतं. पण मित्रांनो, पाळावी म्हटल्यानंतर वावी वे ही एक रचना आलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आज्ञा पाळावी एक योग्यता पण आहे, कर्तव्य पण आहे. म्हणून आपल्याला माहिती असणं गरजेचं. इकडे कर्तव्य राहिलं माझं लिहायचं. कर्तव्य, योग्यता, शक्यता, पात्रता अशा प्रकारची रचना तिथे आलेली असते. फक्त ड बरोबर आहे, बाकी सर्व चूक आहे. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थी वाक्याची संकल्पना, कारण की वाक्यांचे प्रकार म्हटले की 5 ते 7-8 प्रश्न आयोगाच्या पेपरमध्ये असतात म्हणजे असतात. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हा 20 नंबरचा प्रश्न होता. 21 नंबरचा प्रश्न आहे वाक्यांच्या प्रकारावरती विचारलेला. आता पहिल्या प्रश्नापासून तर अगदी आपण आता 21 नंबरच्या प्रश्नापर्यंत येऊन गेलो. 6 ते 7 प्रश्न आतापर्यंत आपल्याला विचारलेली दिसली. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचतो यावरती काही जास्त बोलण्याची गरज नाही. जेव्हा तेव्हा हे समुच्चयमध्ये तर काही येत नाही, विकल्पमध्ये येत नाही, प्रधानत्व मध्ये येत नाही, ते गौणत्व सूचक मध्ये येतं. गौणत्व म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कुठेतरी एक वाक्य गौण असतं. म्हणजे पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या वाक्यावर अवलंबून राहावं लागतं. अशा प्रकारची रचना तिथे आलेली असते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. जसजशा प्रश्न म्हणजे जसजसे हे पर्याय जाईल तसं मी विश्लेषण तुमच्या समोर मांडणारच आहे. खालीलपैकी कोणती व्यंजने उष्म व्यंजने मानली जातात. उष्मे म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तोंडातील हवा जोरात बाहेर फेकली जाते, तोंडाच्या आतील भागात घर्षण होते, उष्णता निर्माण होऊन त्यातून जी काही वर्ण उच्चारली जातात त्याला उष्मे म्हणतात. मराठीमध्ये उष्मे कोणकोणते? आता क्ष आणि ज्ञ म्हटलं तर हे येणार नाही, कारण की ती संयुक्त व्यंजने म्हणून त्यांना दर्जा आहे आणि जोडाक्षरे म्हणून सुद्धा त्यांना दर्जा आहे. विशेष संयुक्त व्यंजने, मी तर त्यांना आमंत्रित पाहुणे म्हणतो, प्रमुख पाहुणे म्हणतो त्यांना. वर्णमाले म्हटले ते प्रमुख पाहुणे आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 ब, श, श, स, ह ही काय आहेत? मराठीमध्ये उष्मे आहेत. त्याच्यानंतर च, छ, झ, च, छ, झ हे तर त्या ठिकाणी येणार नाही, ती कठोर व्यंजन आहेत किंवा कठोर वर्ण आहेत. ओके. त्याच्यानंतर इकडं जर आपण लक्षात घेतलं ज, झ हे पण येणार नाही. फक्त पर्याय क्रमांक 2 फक्त ब बरोबर हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता तुम्हा सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे की या सर्वच्या सर्व गोष्टी किंवा या सर्वच्या सर्व कन्सेप्ट कशा क्लिअर केल्या पाहिजे. च, छ म्हणजे क, च, ट, त, प जो काही गट आहे, तुम्ही वर्णविचार हे चॅप्टर वाचताना जेव्हा तुम्ही वाचतात तेव्हा जी काही वर्गवारी आहे आपली व्यंजनांची जी काही वर्गवारी आहे ते अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवता येते. ओके. म्हणजे अशा पद्धतीने या सर्व कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करता येतात. त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो 23 नंबरचा प्रश्न आहे. आता 23 नंबरचा प्रश्न काय बघा, पुढील वाक्प्रचारातील चुकीच्या जोड्या ओळखा. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आयोगाने अगदी रद्द केलेला आहे. आता एखादा प्रश्न रद्द होतो म्हणजे त्याच्यामागे काय भूमिका असते ते मी तुमच्या समोर मांडणार आहे आता, की हा प्रश्न रद्द झाला पण मग का रद्द झालाय, याच्या मागचं कारण काय आहे. तर बघा, आता वाक्प्रचारातील चुकीच्या जोड्या ओळखा असा प्रश्न विचारलाय. छाती फाटणे, दुःखाने मन अत्यंत व्यतीत होणे, अगदी बरोबर आहे. जेव्हा आपल्याला दुःख होतं तेव्हा आपल्याला धडकी भरते, बरोबर आहे ना. म्हणून त्याला म्हटलं गेलं आहे की दुःखाने मन अत्यंत व्यतीत होणं. आता जेव्हा तुम्हाला हे मराठी म्हटल्यानंतर वेगळं काहीच नाही आहे. आपलं जे दैनंदिन जीवन आहे ते दैनंदिन जीवन म्हणजे आपलं मराठी आहे. वेगळ्या प्रकारचं काही आपल्याला अभ्यासायचं नाही आहे. आपण जे काही दररोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे अनुभव घेत राहतो त्याचा फक्त मराठीमध्ये काय करायचं आहे, तर या सर्व गोष्टी समाविष्ट करायच्या, बाकी वेगळं काय नाही. त्याच्यानंतर घरावर गवत उगवणं, घराला वैभव प्राप्त होणं हेही बरोबर आहे. पहिलंही बरोबर आहे, दुसरंही बरोबर आहे. नागमूस नसणे म्हणजे ठाव ठिकाणं नसणे, अगदी बरोबर आहे. ठाव ठिकाणं नसणे.
म्हणून तिघ पर्याय जे काय आहे ते अगदी बरोबर आहे. आणि 4 नंबरचा काय आहे, रजाचा गज करणे, एखाद्याचे काम बिघडून टाकणे हे चुकीचं आहे. अतिशयोक्ती करणे, समजलं का? म्हणून त्याला म्हटलं जातं की रजाचा गज करणे, अतिशयोक्ती. अतिशयोक्ती सर्वांना माहिती आहे, एखादी कल्पना असते छोटी ती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये फुगवून सांगितली जाते. एखादी गोष्ट एखादा मित्र आपल्याला सांगत असतो, त्याने छोटंसं केलेलं काम असतं, पण तो सांगताना इतक्या मोठ्या प्रमाणात फुगवून सांगतो की आपल्याला म्हणजे अजिबात त्या गोष्टीचं हे होत नाही. म्हणून आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की पर्याय क्रमांक 3 जो काही तो चुकीचा आहे. मग तसा पर्याय कुठेही दिसत नाही, म्हणून आयोगाने हा प्रश्न काय केलेला आहे, रद्द केलेला आहे. म्हणून आपल्याला या सर्व कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. आता बघा, आपण एकाच वेळेस संपूर्ण जी काही प्रश्नपत्रिका आहे ती आपण विश्लेषित करून घेतोय. जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. आणि तुम्ही जर म्हणत असले की 2 भागांमध्ये विश्लेषित करा, तर मी 2 भागांमध्ये करतोय, पण उतारे जे काही ते उतारे सेपरेट सांगणार आहे मी. जर 2021चा उतारा असेल, 2022चा असेल, 2019चा असेल, 20चा असेल, तर हे मी स्वतंत्र घेणार आहे. पण आता हे जे काही सांगतो आहे व्याकरण, तर व्याकरणाच्या ज्या काही संकल्पना आहे त्या व्याकरणाच्या संकल्पना एकाच वेळेस सांगण्याचा प्रयत्न माझा आहे. ओके, बघा आता इकडं काय आहे की अनेकार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा. आता अनुरक्त म्हटल्यानंतर त्याला म्हटलं जातं निष्ठावंत. रंगविलेला, आसक्त असा अनुरक्त या शब्दाचा अर्थ होतो. त्याच्यानंतर परिणत म्हणजे काय, तर परिणत म्हणजे सर्वांना माहिती आहे पक्व वाकलेला वृद्ध, त्याला परिणत असं म्हटलं जातं. एक प्रश्न यावरती येतो, मग सर हे कुठनं करायचे, तर हे आपल्या वाचनातून की एक शब्द त्याचे अनेक अर्थ, हे 100% आपल्याला वाचन करूनच या सर्व गोष्टी ज्या काही आहे त्या क्लिअर करायच्या. अक्षत म्हणजे काय, अक्षत म्हणजे दुःख रहित, सुरक्षित संबंध. संबंध म्हणजे नातं, लक्षात ठेवा. आणि निगम, निगम या शब्दाचा जो काही अर्थ आहे तो म्हणजे व्यापार आणि प्रतिज्ञा, वेद अशा पद्धतीने. आता जोड्या जुडल्यानंतर तुम्हाला उत्तर येत असेल की अच 3. चला इथं पण इथं म्हणजे 2 पर्याय तर कटले, म्हणून आता ए दोघं ठिकाणी 3-3 आहे. त्याच्यानंतर पुढं आहे की बच 1 म्हणजे इथंच आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने एकच शब्द त्याच्या अनेक अर्थ. ओके, अशा पद्धतीच्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असल्या पाहिजे. जिथं मला कन्सेप्ट क्लिअर करून द्यायचे तिथं मी क्लिअर करतोच. 25 नंबरचा प्रश्न आहे बघा. आता 25 नंबरचा प्रश्न काय आहे, 2 वा अधिक पदे वा शब्द जेव्हा एकमेकात मिसळून जातात. बघा, व्यवस्थित चांगल्या पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर करा की जेव्हा ते एकमेकांमध्ये मिसळतात तेव्हा एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर किंवा ते परस्परांना साधले जातात अथवा त्यांचा संयोग घडतो. बघा, 3 गोष्टी एकत्र आहे. एक म्हणजे ते मिसळून जातात, ही एक पहिली महत्वाची गोष्ट आहे, मिसळून जातात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे किंवा ते परस्परांना साधले जातात, साधले जातात म्हणजे त्याची जोडणी होते थोडक्यात आपल्या भाषेमध्ये. आणि तिसरी महत्वाची गोष्ट काय, त्याचा संयोग घडतो म्हणजे ते एकत्र येतात. हे 3 शब्द एकत्र आलेली आहेत, बरोबर. म्हणजे इथं संयोग तर काही येणार नाही, मग त्याच्यानंतर वाव पण येणार नाही, जोडणी पण येणार नाही. ह्या सर्वांचं एकत्रीकरण झाल्यानंतर मराठीमध्ये काय निर्माण होते, तर या सर्वांचं एकत्रीकरण झाल्यानंतर मराठीमध्ये तयार होते ती म्हणजे संधी. लक्षात ठेवा, कारण की संधी या घटकामध्ये आलेली सर्वच्या सर्व जी शब्द आहे ही सर्वच्या सर्व शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये त्यांचा समावेश झालाय. ती सर्वच्या सर्व तत्सम शब्द आहे. ती जेव्हा संस्कृत मधून मराठीमध्ये वापरली जातात तेव्हा त्याची जोडणी होत असते, त्याचा संयोग होत असतो, त्याची संधी होत असते, तेव्हा ती इकडे आलेली असतात. म्हणून या सर्व प्रक्रियेतून जी काही निर्माण होत असते त्याला स्पेसिफिक वर्ड मराठीमध्ये समाविष्ट आहे, तो म्हणजे संधी. म्हणून संधीला म्हटलं तर संधी साधणे किंवा जोडणी करणे या सर्वांचं एकत्रीकरण. आता काही जण म्हणतील की संधीला मग संयोग, जोडणी हे तर पर्यायी शब्द असायला पाहिजे, मग 3 बरोबर. पण मित्रांनो, यांचं जेव्हा एकत्रीकरण होतं तेव्हा संधी होते ना, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे एकच बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 फक्त क बरोबर, बाकी सर्व चुकी. अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर करा. ओके, चला जाऊया पुढे.
पुढचा प्रश्न आहे, आता खालीलपैकी कोणत्या गटातील शब्दांची रूपे अनेक वचनी होताना बदलत नाही? कोणत्या गटातील शब्दांची रूपे बदलत नाही? आता पुस्तक म्हटल्यानंतर बघा, आता पुस्तक पुस्तक म्हटल्यानंतर बदलतात का नाही रे मित्रांनो? पुस्तक पुस्तके, यस बदलतात, म्हणजे अनेक वचनी पुस्तके होत आहेत, बदलत आहेत. फळा, फळाचं होते फळे. ओके चला बदलतायत हे पण. भाकरी, ही कारांत दिलेल्या शब्दाचं अनेक वचन भाकऱ्या असं होतं, या कारांत होतं, बरोबर आहे, म्हणजे बदलता येते पण. इमारत, अकारांत दिलेल्या नामाचे अनेक वचन ई कारांत होते, इमारती. चला बदलले. पहिला पर्याय तर कुठल्याच बेसिसला नाही येऊ शकत. दुसरा पर्याय काय? वासरू. वासरू म्हटल्यानंतर त्याचं अनेक वचन काय होत आहे? वासरू. त्याचं अनेक वचन होत आहे वासरे, म्हणजे उ कारांत दिलेल्या नामाचं अनेक वचन ए कारांत होत आहे. त्यानंतर आसू. आसू याचं अनेक वचन काय होते आहे? आसू याचं अनेक वचन होते आहे आसवे, म्हणजे तिकडं उ कारांत दिलेल्या नामाचं अनेक वचन वे कारांत होते. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर जळू. जळू उ कारांत आहे, याचं पण वे कारांतच व्हायला पाहिजे, जळवे, बरोबर आहे. त्याच्यानंतर गाणे, ए कारांत दिलेल्या नामाचं, म्हणजे बघा आता ए कारांत गाणे, काय ते? हा ए कारांत. मी एक गाणे ऐकले, बरोबर ना, गाणे. हे कारांत दिलेल्या नामाचं अनेक वचन जे काही आहे ते ई कारांत होते, म्हणजे अशा पद्धतीने गाणे. चला दुसरा पर्याय पण येऊ शकत नाही. ओके, म्हणजे अशा पद्धतीने दोन पर्याय तर गेले, म्हणजे अ आणि ब तर गेला, हा पण पर्याय नाही येणार, हा पण नाही येणार, म्हणजे आता दोघांपैकी उत्तर असणारे ब पण नाही येणार ना, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे क आणि ड बरोबर. काका, शाळा, उंदीर, देश. तुम्ही त्याचं अनेक वचन जरी केलं ते बदलत नाही. अशा प्रकारची प्रश्न आपल्याला पेपरमध्ये विचारले जातात. जर कन्सेप्ट क्लिअर असतील, मला आता कन्सेप्ट क्लिअर करून द्यायच्या होत्या, म्हणून या सर्व गोष्टी मी इथं सविस्तर तुमच्या समोर मांडतोय. जे काही 4 पर्याय, ते 4ही पर्याय तुमच्या समोर मी ठेवतोय. त्यानंतर पुढं गुरुजी, कवी, पाणी, पाऊस याचं अनेक वचन होऊ शकत नाही, म्हणजे एक वचनमध्ये तेच, अनेक वचनमध्ये त्याचं अनेक वचन होत नाही. ते जरी एक वचन जरी असलं, म्हणजे आता गुरुजी म्हटल्यानंतर आदरार्थी ते अनेक वचनासाठी सुद्धा तेच वापरलं जातं, ते अनेक वचन होताना दिसत नाही. म्हणून पर्याय क्रमांक क आणि ड बरोबर आहे. हा 26 नंबरचा प्रश्न होता. 27 नंबरचा प्रश्न आहे बघा. कन्सेप्ट आहे पोरो, कन्सेप्ट वरती मी बोलतोय. 27 नंबरचा प्रश्न आहे, योग्य विधाने ओळखा. योग्य विधाने ओळखा म्हटल्यानंतर प्रयोजक व शक्य क्रियापद यांची रूपे जवळजवळ सारखीच असतात. अगदी बरोबर आहे की जे प्रयोजक, या कन्सेप्ट क्लिअर करा ना आधी. प्रयोजक आणि शक्य या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे. प्रयोजक म्हणजे काय रे मित्रांनो, की वाक्यामध्ये जो कर्ता असतो का नाही, त्या कर्त्याला म्हणजे वाक्यातील जी काही क्रिया असते ना, ती क्रिया या कर्त्याला करणे शक्य नसते. अशा प्रकारची रचना त्यामध्ये आलेली असते, की वाक्यामध्ये जी क्रिया आलेली असते ती क्रिया कर्त्याला करणे अजिबात शक्य नसते, ती दुसरी कोणाकडून तरी घडून येत असते. इकडं आलेल्या शक्य क्रियापदामध्ये वाक्यामध्ये जो कर्ता असतो ना, तर वाक्यातील जी काही क्रिया असते ती क्रिया कर्त्याला करणे काय असते, तर कर्त्याला करणे शक्य असते. हे बरोबर आहे. मग आता सर प्रयोजक क्रियापद आणि त्याच्यानंतर शक्य क्रियापद हे दोघं क्रियापद सारखी येऊ शकतात का? येऊ शकतात, पण रचना वेगवेगळी प्रकारची असते. म्हणजे तिथं काय आहे की प्रयोजक व शक्य क्रियापदे म्हटलंय, वाक्य नाही. वाक्यांमध्ये फरक असतो. क्रियापदे आणि वाक्य, क्रियापदे सारखी येऊ शकतात. ताईने पर्वत चढवतो, ताई बाळाला रडवते, अशा प्रकारे. समजलं का? असा दोघांमधला फरक आहे. म्हणजे ताईने पर्वत चढवतो या वाक्यातून तुम्हाला वाटत असेल किंवा इथं आलेली जी काही रचना असणार आहे, तर इथं आलेली रचना ही शक्यता आहे, सामर्थ्य आहे,
शक्यता आहे, सामर्थ्य आहे, बरोबर ना, क्षमता आहे, अशा प्रकारची रचना इथं आली आहे 100%. ह्याचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर शक्य क्रियापद आहे. त्यानंतर ताई बाळाला रडवते किंवा ताईने बाळाला हसविले असंही म्हटलं तर काय अडचण नाही. ताईने बाळाला हसविले किंवा ताई बाळाला हसवते, ताई बाळाला हसवते, बरोबर, किंवा रडवते, काही अडचण नाही. आता रडवणारी कोण आहे? ताई. पण आता प्रत्यक्ष ताई रडते का? वाक्यामध्ये क्रिया कसली आहे? रडण्याची. प्रत्यक्ष ताई रडते का? अजिबात नाही. अहो रडण्याची क्रिया कुणाकडनं? दुसऱ्याकडनं घडून येते ना. म्हणून याला म्हटलं जातं प्रयोजक. याला म्हटलं तर प्रयोजक. पण वाक्यामध्ये जे क्रिया असेल कर्त्याला करणे शक्य असेल ते शक्य क्रियापद असतं. पहिलं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. प्रयोजक व शक्य क्रियापद नेहमीच सकर्मक असतं, हे चुकीचं आहे. आता प्रयोजक क्रियापद असू शकतं. समजा मी जर असं म्हटलो की आईने बाळाला निजविले, अशा प्रकारचं उदाहरण आहे. दुसरं, बाबाने आता चालवते. पहिलं वाक्य हे प्रयोजक आहे, बरोबर. म्हणजे पहिलं वाक्य सकर्मक आहे, बाबाने आता चालवते. दुसरं वाक्य अकर्मक आहे ना. दुसरं वाक्य काय आहे? अकर्मक आहे. तिथं काय आहे की शक्य व प्रयोजक क्रियापद आहे. म्हणजे दुसरं शक्य क्रियापदाचं, पहिलं प्रयोजक क्रियापदाचं, पहिलं सकर्मक, दुसरं अकर्मक आहे. म्हणजे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. नेहमीच ते सकर्मक असतात नाही, ते अकर्मक पण असू शकतात. शेवटचा पर्याय, आईला आता घरकाम करवते. यस. आता इकडं बघा, आता या वाक्यातील शक्य क्रियापद आले आहे. आता घरकाम करणारी कोण आहे? आई. केलेलं काय आहे? घरकाम. म्हणजे आता इकडं अशा प्रकारची रचना आली तर फक्त क. आता इकडं अ आणि क बरोबर, म्हणजे शक्य क्रियापद आले आहे. अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे करणारी कोण आहे? आई आहे ना. आणि केलेलं काय आहे? घरकाम आहे. म्हणजे अशा पद्धतीने कर्ता कर्म आले सकर्मक आहे. ठीक आहे, असू दे, काय अडचण नाही. पण सांगण्याचा उद्देश माझा काय आहे की अशा पद्धतीची प्रश्न विचारले जातात. मग कन्सेप्ट क्लिअर असतील तर 100% उत्तर आहे. अशा प्रकारे त्याकरता आपण ही सिरीज सुरू केली आहे. त्यानंतर गाजर पारखी हा प्रश्न बऱ्याचदा विचारला गेला. उत्तम पारख असलेला नाही, सर्वांना माहिती आहे, चांगल्याची पारख नसलेला. बघा आता 29 नंबरचा प्रश्न आहे. मराठीत कोणत्या प्रत्ययांना चरम प्रत्यय म्हणतात? आता यावरती प्रश्न तुम्हाला 100% विचारला जातो. चरम प्रत्यय असेल, चर्मेतर असेल. बघा या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. चरम प्रत्यय असेल, त्याच्यानंतर चर्मेतर प्रत्यय असेल, त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो तर पुढे आहे तद्धित प्रत्यय, आणि त्याच्यानंतर पुढे आहे आख्यात प्रत्यय. बघा आता या चौघ प्रकारांमध्ये कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा प्रयत्न आहे की जेवढं जास्तीत जास्त कन्सेप्ट क्लिअर होतील तेवढं जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. चरम प्रत्यय म्हणजे काय रे मित्रांनो? जी विभक्तीचे प्रत्यय असतात, विभक्तीचं एक प्रत्यय जोडलं की त्याच्यानंतर प्रत्यय जोडून येत नाही. म्हणजे कशा पद्धतीने? भावाला. आता याच्या पुढं प्रत्यय तुम्ही जोडू शकत नाही. समजलं का? त्याच्यानंतर का, काचा, अशा पद्धतीने हे प्रत्यय जोडले की त्याच्यानंतर तुम्ही प्रत्यय जोडू शकत नाही. त्याला म्हणतात चरम प्रत्यय. चर्मेतर प्रत्यय म्हणजे काय की समजा एखादं नाम आहे, एखादं नाम आहे, त्या नामाला जेव्हा एखादा प्रत्यय तुम्ही जोडून आणू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे चरम प्रत्यय आणि चर्मेतर प्रत्यय. ओके. आता याला चर्मेतर म्हणजे काय की एखादं नाम आहे, समजा गावात, बरोबर. आता सप्तमी विभक्तीचं प्रत्यय जुडलंय. सप्तमी विभक्तीचं प्रत्यय जुडल्यानंतर ज्याच्यानंतर अजून एखाद्या विभक्तीचं प्रत्यय जोडता येतं. सप्तमी नंतर आलेली आहे चतुर्थी, बरोबर आहे. गावातला म्हणजे तिथं 2 विभक्तीचे प्रत्यय एका टायमाला जोडता येतात, ते चर्मेतर प्रत्यय असतं. ह्या त्या कन्सेप्ट आहे. चर्मेतर प्रत्यय, ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर करा. त्यानंतर बघा आता सप्तमी आणि षष्ठी हे चर्मेतर प्रत्यय. भावाच्या ने म्हणजे इकडं ही झाली षष्ठी आणि इकडं ही झाली तृतीया. म्हणजे षष्ठी आणि सप्तमी दोघंच्या दोघं प्रत्यय जे काही आहे, सप्तमी इकडं
इकडे षष्टी, दोघंच्या दोघं ही चर्मेतर प्रत्यय म्हणून ओळखली जातात मराठीमध्ये. त्याच्यानंतर तद्धित प्रत्यय म्हणजे काय रे मित्रांनो, आता समजा एखादा शब्द असेल, त्या शब्दापासून जेव्हा नवीन शब्द तयार होण्याची जी काही पद्धत असते त्याला म्हणतात तद्धित प्रत्यय. म्हणजे कसं की जसं आता माणूस हे एक सामान्य नाम आहे, आता जर मी ह्याच्यापासून बनवलं माणूसकी, हे झालं भाववाचक नाम. म्हणजे एका शब्द जातीपासून दुसऱ्या प्रकारचा म्हणजे दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरण जे काही होतं त्याच्यामध्ये दुसऱ्या प्रकारामध्ये जेव्हा ते येतं तेव्हा त्याला म्हटलं जातं तद्धित प्रत्यय. लक्षात ठेवा, ही तद्धित प्रत्ययाची संकल्पना. मनुष्य सामान्य नाम आहे, मनुष्यत्व हे काय झालं तरी भाववाचक नाम झालं. अशा प्रकारचे शब्द त्यामध्ये येतात, याला म्हणतात तद्धित प्रत्यय. नंतरून जोडून आलेला असतं प्रत्यय. आख्यात म्हणजे काय, क्रियापदाला जोडून आलेला प्रत्यय. म्हणजे बस, बरोबर ना, हा झाला त्याचा धातू, अधिक त्याला ला प्रत्यय जोडला, बसला, बरोबर. त्याच्यानंतर बस अधिक त्याला तो प्रत्यय जोडला, बसतो, बरोबर. बस अधिक ली, बसली, हे प्रत्यय जेव्हा जुळतात का नाही, आख्यात म्हणजे शेवटी. म्हणजे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की मराठीमध्ये त्या क्रिया म्हणजे क्रियापद हा शब्द आहे मराठीमध्ये, तोच शब्द संस्कृतमध्ये आख्यात आहे. म्हणजे क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात म्हणतात, ह्या त्या कन्सेप्ट आहे. अशा पद्धतीने मग आता इकडं काय आहे की मराठीत कोणत्या प्रत्ययांना चरण प्रत्यय म्हणतात, तर मित्रांनो लक्षात ठेवा, एक विभक्ती प्रत्यय आहे ते आणि एक आख्यात प्रत्यय आहे ते. ओके, यांना दोघांना चरण प्रत्यय म्हणून ओळखतात. अ आणि ड बरोबर बाकी सर्व चूक. ओके, अशा पद्धतीने ही कन्सेप्ट होती. चला जाऊया पुढच्या प्रकाराकडे. पुढे येणारी गोष्ट मागे सांगितलेल्या गोष्टीचे उदाहरण, यादी, सारांश, कोष्टक किंवा तत्सम काहीतरी असे दाखविण्यासाठी वापरले जाणारे विरामचिन्ह कोणते. आता तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की सर्वात महत्त्वाची गोष्ट की लोपचिन्ह कुठं वापरलं जातं. लोपचिन्ह म्हणजे काय की एखादे संकल्पना आपल्याला सांगायची आहे किंवा एखादी विचार मालिका आपल्याला सांगायची आहे आणि तिला मध्येच तोडायची आहे ना, तेव्हा लोपचिन्ह वापरलं जातं. म्हणजे मी पुण्याला आलो अशा पद्धतीची रचना झाली का नाही, मग हे जे डॉट 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 आले का नाही, तर विचार मालिका पूर्ण न सांगता तिथं कुठंतरी ती विचार मालिका तोडली जाते. अशा प्रकारची रचना जी आलेली असते ना, तर ती आलेली रचना ज्या ठिकाणी वापरलं जातं ते लोपचिन्ह असतं. म्हणजे आता इकडे यादी, सारांश, कोष्टक सत्य वापरलं जात नाही, हे तर कन्फर्म झालं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे अर्धविराम. अर्धविराम कुठे वापरला जातो, आता तुम्ही बऱ्याचदा अभ्यासलं असेल की दोन छोटी वाक्य जोडायची आपल्याला आणि तिथं एक मध्ये एक उभयनी अव्यय वापरलेलं असतं. ते उभयनी अव्ययाला आलेलं असताना तिथं अशा प्रकारचं चिन्ह वापरलं जातं, याला म्हणतात अर्धविराम. म्हणजे आता इकडे उभयनी अव्ययाचा उल्लेख नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 पण नाही येऊ शकत. पर्याय क्रमांक 3 काय आहे, स्वल्पविराम. स्वल्पविराम सर्वांना माहिती आहे की एकाच जातीचे अनेक शब्द आले की त्या स्वल्पविराम येतो, म्हणजे हे पण नाही येणार. अपूर्ण विराम हे अगदी बरोबर आहे की क्रमाने, यादी, सारांश, कोष्टक या सर्वांसाठी अपूर्ण विराम वापरला जातो. ही ती रचना आहे. ओके, अशा प्रकारे विराम चिन्हावरती एक प्रश्न असतो, 1, 2. आता 21ला तर पार 2 विचारलेले आहेत की आनंद, दुःख, आश्चर्य, प्रशंसा, तिरस्कार ही शब्द ऐकल्यानंतरच तुम्हाला समजलं असेल कोणतं चिन्ह येणार आहे, बरोबर आहे. म्हणून त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. आता हे तिघं सर्वांना माहिती आहे, पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, त्यावरती काही बोलण्याची गरज नाही, बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, तोंडी चालत आलेली गोष्ट या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता. आता अशा प्रकारची शब्द जर विचारले गेले किंवा अशा प्रकारचे प्रश्न जर विचारले गेले तर इथं तुम्हाला 1-2 मार्क जाण्याची भीती असते. पण जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला उत्तर येतं, जर वाचलं नसेल तर उत्तर येत नाही. आता बघा, ईसापनीती, भाकळ कथा, हरिकथा, दंतकथा. आता तोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे याचं उत्तर दंतकथा हे आहे. ओके, पण मित्रांनो आता जर पुढे प्रश्न विचारला गेला, भाकळ कथेवरती एखादा प्रश्न विचारला गेला, तर भाकळ कथा म्हणजे काय रे मित्रांनो, भाकळ कथा अगदी सर्वांना माहिती आहे, अफवा. म्हणजे काही पण सांगणं, त्याला कुठल्याच प्रकारचा पारावार नाही, अशा प्रकारे. आणि ईसापनीती म्हणजे काय, ईसापनीती या नावाचा एक दंतकथा संग्रह आहे. दंतकथा संग्रह या नावाचा एक ईसापनीती संग्रह आहे. मग ईसापनीती हा संग्रह का लिहिण्यात आला, म्हणजे असं नाव काय आहे,
कारण की इसाप नावाच्या व्यक्तीने तो दंतकथा संग्रह लिहिला आहे, म्हणून त्याला म्हटलं गेलं दंतकथा संग्रह इसाप नीती म्हणून त्याला म्हटलं गेलं. तो एक दंतकथा संग्रह आहे. जेव्हा आम्ही डीएडला होतो तेव्हा अशा प्रकारचे सर्व प्रकार आम्हाला होते. कारण की जेव्हा लहान मुलांना जेव्हा त्यांचा सुप्त गुणांचा वाव करायचा असेल तेव्हा त्यांना बोधकथा सांगा, तेव्हा त्यांना दंतकथा सांगा, बरोबर आहे. हे नका सांगू भाकळ कथा. म्हणजे अशा पद्धतीची प्रकार आम्हाला तिथं होते डीएडमध्ये. आम्ही जेव्हा होतो तेव्हा आम्ही हे सर्व अभ्यासलाय. त्याच्यानंतर आता बघा पुढं 33 नंबरचा प्रश्न, मला अजीर्ण झालाय, मी खाणार नाही, मिश्र वाक्य ओळखा. अगदी सोपा प्रकार आहे. मिश्र वाक्य म्हटल्यानंतर काय, मला अजीर्ण झाले आहे, मी झाल्यामुळे मी खाणार नाही, हे पहिलं तर केवळ वाक्य झालं. नेक्स्ट टेस्टमध्ये प्रश्न आहे, टेन्शन घेऊ नका. नामवाक्य, बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जाणारा घटक. नामवाक्य, विशेषण वाक्य आणि तिसरा प्रकार आहे क्रिया विशेषण वाक्य. हे मिश्र वाक्याचे उपप्रकार आहेत. हे सर्वच्या सर्व प्रकारावरती आपण पुढच्या टेस्टच्या प्रकारामध्ये चर्चा करणार आहोत, पुढच्या लेक्चरमध्ये विश्लेषण करणार आहोत. टेन्शन घेऊ नका, कारण की जसजसे प्रश्न येत आहेत तसतसे मी सांगतोय. बघा आता हे केवळ वाक्य आहे, मला अजीर्ण झाले आहे म्हणून मी खाणार नाही, हे संयुक्त वाक्य आहे. त्याच्यानंतर मी खाणार नाही कारण मला अजीर्ण झाला, कारण आलं, हे मिश्र वाक्य आहे. विषय संपला. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. मला अजीर्ण झाले तरी मी खाणार नाही, बरोबर, हे वाक्याचा जो काही अर्थ आहे तो अर्थ योग्य प्रकट होत नाहीये. म्हणजे अशा पद्धतीने कुठेतरी अर्थ प्रकट झाला पाहिजे उत्कृष्ट पद्धतीने, तो त्याची रचना उत्कृष्ट पद्धतीने झाली पाहिजे, त्यालाच तुम्ही वाक्य म्हणा. समजलं का? तिथंच पूर्णविराम दिला जातो. ओके, अशा प्रकारे 33 नंबरचा प्रश्न होता. 34 नंबरचा प्रश्न आहे की व्यंजन संज्ञेत तयार झालेल्या शब्दांचा गट ओळखा. ग्रामोद्योग म्हणजे याचा विग्रह होतो ग्राम अधिक उद्योग, म्हणजे स्वरसंधीचं उदाहरण आहे. हे तर नाही येणार. कलोपासक म्हणजे कला अधिक उपासक म्हणजे कलेचा उपासक येतो. त्यात वन औषधी म्हणजे वन अधिक औषधी, हे तिघच्या तिघ स्वरसंधीची उदाहरणं आली. त्याच्यानंतर पुढे काय, निस्तेज. निस्तेज म्हटल्यानंतर नि विसर्ग अधिक तेज, चला विसर्ग संधीचं उदाहरण आहे. बहिष्कार, बही विसर्ग अधिक कार. त्याच्यानंतर भास्कर, भा विसर्ग अधिक कर, तिघच्या तिघ विसर्ग संधीची उदाहरणं आली. त्याच्यानंतर पुढे गेला तर चंद्रोदय म्हणजे चंद्र अधिक उदय, चला स्वरसंधीचं उदाहरण आलेलं आहे. लंबोदर, लंब अधिक उदर, स्वरसंधीचं उदाहरण आहे. स्वरसंधीमध्ये कोणत्या स्वरसंधीचं आहे तर गुणादितचं आहे. गंगोदक, गंगा अधिक उदक. अशा प्रकारे हे स्वरसंधीचे आहे. हे स्वरसंधीचं आहे. आपल्याला विसर्ग संधीचं आहे. आपल्याला विचारलेलं काय आहे, आपल्याला विचारलं व्यंजन संधी. व्यंजन संधी म्हटल्यानंतर बरेच विद्यार्थी इथं कन्फ्यूज होतात. सुषमा, आता याचा विग्रह होतो सुत, सुत अधिक मा, बरोबर, सुत अधिक अमा, सुत अधिक अमा, अशा प्रकारे. त्याच्यानंतर अनुष्ठान, अनु स अधिक ठाण, अशा प्रकारे. अनुस अधिक ठाण, कारण की हा नियम आहे सचा नियम, की जिथं दिलेल्या उदाहरणामध्ये काय आलेलं असेल, दिलेल्या उदाहरणामध्ये जेव्हा क्ष आलेला असेल षटकोनाचा, त्याच्या जागेवरती त्याचा विग्रह करताना स घेतला जातो आणि त्याचा विग्रह केला जातो. समजलं का? म्हणून तो सच्या नियमातला तो उदाहरण, म्हणजे सच्या नियमातलं ते उदाहरण आहे. उद्धरण, उद्धरण म्हटल्यानंतर उत अधिक धरण, अशा पद्धतीने याचा विग्रह केला जातो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय आलेलं आहे, शेवटी व्यंजन आलेलं आहे, म्हणजे हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे, फक्त ड बरोबर. ओके, अशा प्रकारे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 35 नंबरचा प्रश्न आहे, सप्तमीचा विभक्तीचा कारक अर्थ काय किंवा विभक्तीचा अर्थ काय. आता स्वामित्व संबंध म्हटल्यानंतर हे षष्ठी विभक्तीचं आहे, त्याला आता कारक अर्थ, मुख्य कारक अर्थ फक्त 6च आहे. प्रकार तुम्हाला सर्वांना माहिती आहे, विभक्तीचे एकूण 8 आहेत. किती आहेत? विभक्तीचे एकूण मुख्य प्रकार आहे 8. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन, 8 प्रकार आहे. कारक अर्थ मुख्य किती आहे? 6 आहेत.
स्वामित्व संबंध म्हटल्यानंतर षष्ठी विभक्तीचा कारक मानला जात नाही, फक्त त्याचा प्रकारामध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर अपादान पंचमीचा कारक आहे, अधिकरण हा सप्तमीचा कारक आहे. त्यानंतर कारक हा तृतीय विभक्तीचा कारक आहे. आपल्याला विचारलेला सप्तमीचा म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने आयोगाने अलीकडच्या काळामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत की विभक्तीचा नामाशी असणारा पारंपरिक संबंध किती प्रकारचा आहे, म्हणजे नामाचा म्हणजे नामाचा क्रियापदाशी असणारा संबंध पारंपरिक पद्धतीने किती प्रकारचा आहे, तर तो 8 प्रकारचा लक्षात ठेवा. कारक विचारले मुख्य कारक तर 6, विभक्तीचे प्रकार विचारले तर 8, पारंपरिक अर्थ विचारला तर 8च. अलग लक्षात. अशा पद्धतीच्या संकल्पना आहे. जसजसे प्रश्न येत आहेत तसं या सर्व कन्सेप्ट तुमच्या समोर मी मांडतो आहे. सर्वनामाप्रमाणे दिसणारा शब्द नामाप्रमाणे येऊन त्याने नामाची वस्तू कशी आहे असं दाखवलं, म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगितली. काय सर्वनामाप्रमाणे दिसणारा आणि नामाबद्दल येणारा नाम हे काय आहे, म्हणजे ते सार्वनामिक विशेषणे, जास्त बोलण्याची गरज नाही. सर्वनामापासून तयार झालेलं. आणि तिसरा जो पर्याय होता सर्वनामोत्पन्न सर्वनाम, म्हणजे काय की सर्वनामांना प्रत्यय लागून जे काही बनतात का नाही त्यांना सर्वनामोत्पन्न सर्वनाम म्हणतात. म्हणजे इकडं ही नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आलेली असतात आणि ही जी आलेली असतात का नाही तर ही वाक्यामध्ये आल्यानंतर सर्वनामोत्पन्न सर्वनाम म्हटल्यानंतर वाक्यामध्ये जेव्हा ती येतात तेव्हा वाक्यामध्ये आल्यानंतर सर्वनामांना प्रत्यय लागून आलेली असतात, म्हणून त्याचा वापर होत असतो. म्हणजे जर मी असं म्हटलं की हा म्हटल्यानंतर असा, असला, इतका, एवढा, बरोबर. त्यानंतर तो, तसा, तसला, तितका, तेवढा, अशा प्रकारे ह्याच्यामध्ये बदल होतो, बरोबर. आणि ह्याच्यामध्ये बदल झाल्यानंतर त्यांना प्रत्यय लागून जी काही आलेली असतात यांना म्हटलं जातं सर्वनामोत्पन्न सर्वनाम. ही बॅचमध्ये मी सविस्तर सांगितलेली आहे. ओके, अशा पद्धतीने ही ती संकल्पना आहे. आणि नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आलेली असतात. म्हणजे आता जर आपण लक्षात घेतलं की असला म्हटल्यानंतर सर्वनामोत्पन्न सर्वनाम झालं, पण असला नवरा नको ग बाई, नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी असला आला ना ते सार्वनामिक विशेषण झालं. कन्सेप्ट क्लिअर. फक्त असला म्हटला की तो आला सर्वनामोत्पन्न सर्वनाम. आणि असला नवरा नको ग बाई अशा प्रकारचं उदाहरण आलं. असला नवरा नको ग बाई आयोगाचं उदाहरण आहे. ओके, अशा प्रकारचं उदाहरण नवऱ्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी असला आला, विशेष संपला, सार्वनामिक विशेषण. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 37 नंबरचा प्रश्न आहे. जी अव्यय नामे आणि नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्या पुढे येऊन त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवितात त्यांना टिंबटिंब म्हणतात. जेव्हा नाम आणि सर्वनामांना ती जोडण्यासाठी आलेली असतात, त्याचा संबंध दर्शवण्यासाठी आलेली असतात, तेव्हा लक्षात ठेवा ते शब्दयोगी अव्यय असतं. विशेषण सर्वांना माहिती आहे, नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी येतात वाक्यात. क्रिया विशेषण अव्यय सर्वांना माहिती आहे, क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी ते आलेली असतात, ह्याच्यासाठी ते लागू पडत नाहीये. उभयनाव्यय हे 2 वाक्य जोडण्यासाठी, 2 शब्द जोडण्यासाठी आलेली असतात, फरक सांगण्यासाठी आलेली नसते, जोडण्यासाठी आलेली असतात. तिथं संबंध दर्शवण्यासाठी, समजलं का, म्हणजे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याचे उपप्रकार जे काही आहे ते उपप्रकार सुद्धा आपण अभ्यासले पाहिजे. सध्या आयोग अशा प्रकारचे प्रश्न विचारते बघा. शेतातील पिके चांगले आल्यामुळे रंगरावांनी कर्जापोटी काही रक्कम जमा केली. आपला कर्ज बोजा थोडासा हलका झाल्याने ते आनंदित झाले. ओके, या वाक्यातील अधोरेखित शब्दातील आशय सूचित करणारा योग्य वाक्प्रचार ओळखा. सध्या आयोग अशा प्रकारचे प्रश्न विचारते आणि तुम्ही अभ्यास कशा पद्धतीने करता. एक वाक्प्रचार त्याचा अर्थ, एक वाक्प्रचार त्याचा अर्थ, एक म्हण त्याचा अर्थ. पण आता सध्या प्रश्न तसे विचारले जात नाहीये. प्रश्न अशाच पद्धतीने येतात की एक वाक्याचं स्टेटमेंट पूर्ण, त्याचं वर्णन आणि त्याच्यावरून मग तो वाक्प्रचार कोणता आलेला आहे, कोणता अर्थ सूचित करतोय ते ओळखा. एक म्हण तिची समानार्थी म्हण, अशा प्रकारची नोट्स तुम्हाला हवी असेल, आज आपलं लक्ष मराठी अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये आवर्जून बघा अशा प्रकारे आता अर्थ सूचित करणारा कोणता अर्थ आहे. तर आता कर्ज बोजा थोडासा हलका झाल्याने म्हणजे डोकीवरचे खांद्यावर येणं ना, म्हणजे थोडं कर्ज कमी झालं. शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये, थोडं कर्ज आता कमी झालं म्हणून ती रचना आली आहे. 39 नंबरचा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. यावरती मी जास्त बोलत नाही, बरोबर आहे. इंग्रजी शब्द आहे, पोर्तुगीज आहे, अरबी आहे. इंग्रजी म्हटल्यानंतर तिकीटचं येणार आहे,
बटन, मोटार इंग्रजी शब्द. त्याच्यानंतर पोर्तुगीज येणारे दुकान, सही, जंगल. अरबी येणारे कोणतं तर इकडं ताकद, कंदील, फरक. आणि फारशी येणारे फारशीचं एक दुकान आणि पोर्तुगीजचं काय येणारे बीचं आय व्ही इकडं लिलाव. पुन्हा एकदा लावून देतो मी जोड्या. ओके बघा आता अति काही संकटाला नाही. बघा आता इंग्रजी शब्द म्हटल्यानंतर तिकीट, बटन, मोटार हे येणार आहे. त्याच्यानंतर पोर्तुगीजचं येतं लिलाव, खण, इस्त्री. अरबीचं येतं इकडं ताकद, कंदील, फरक. त्याच्यानंतर फारशीचं येतं दुकान, सही आणि जंगल. म्हणजे पर्याय क्रमांक 1च उत्तर त्याचं अगदी बरोबर आहे. ओके त्याचा 40 नंबरचा प्रश्न आहे बघा आता. रामभाऊंचे पैसे गोविंदरावाला आपले म्हणून देणे आणि गोविंदरावांपुढे आपली फुशारकी मिरवणे हा आशय सूचित करणारी पुढीलपैकी योग्य म्हण कोणती. बघा वाक्य दिलंय, वाक्यामध्ये ती म्हण आलेली आहे. त्याच्यावरून आता अर्थ ओळखा. हाती धरला रोडका आणि डोई धरला बोळका हे तर काही येणार नाही. ओके शेरा सव्वा शेर याचा अर्थ सर्वांना माहिती आहे. पैसा दक्षिणा आणि लक्ष प्रदक्षिणा हे अजिबात येणार नाही, कारण की त्याचा अर्थ सर्वांना माहिती आहे. हलवायच्या घरावर तुळशी पत्र हे त्याचं योग्य उत्तर आहे. कारण की रामभाऊंचं म्हणजे जे फुशारकी मिरवणं आहे ना तर ते अशा प्रकारचं असतं. हलवायच्या घरावर तुळशी पत्र की रामभाऊंचे पैसे गोविंदरावाला आपले म्हणून देणे आणि गोविंदरावांपुढे आपली फुशारकी मिरवणे. म्हणजे बघा रामभाऊंचे पैसे आहे, पैसे कुणाचे? रामभाऊंचे. गोविंदरावांना दिलं जाते आणि मी देतोय या अर्थाने. याला म्हणतात हलवायच्या घरावर तुळशीपत्र, म्हणजे ती फुशारकी मिरवणं. अलग लक्ष. अशा प्रकारचे बरेचसे अनुभव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येतात. ह्या सर्व म्हणी अगदी तुम्हाला म्हणजे परिचयातल्या आहे म्हणून त्यावरती मी जास्त बोलत नाही आहे. बघा आता आम्हा मुलांना कोण विचारतो? विशेषणाचा प्रकार ओळखा. आता बरेच विद्यार्थी येतील की प्रश्नार्थक विशेषण हे चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की विशेषण म्हटल्यानंतर नाम आधी घ्यायचं सर्वात पहिल्यांदा. नाम कोणता आलाय? मुले. बरं मुले यांच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी कोणता शब्द आलाय का? मुलांना कोण विचारतो असं आलं असतं प्रश्नार्थ विशेषण. पण त्याच्या पुढं आम्हा मुलांना ना काय आलेलं आहे? त्याच्या पुढं आलेलं आहे आम्हा मुलांना. आम्हा म्हटल्यानंतर या मुलं म्हणजे नाम याच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी नाम आलाय. याच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आम्हा आलाय. आम्हा काय हे? सर्वनाम आहे. सर्वनाम हे नामाबद्दल अधिक माहिती सांगते म्हणजे ते सार्वनामिक झालंय. ते काय झालंय? विशेषण झालंय. सर्वनामापासून बनलाय म्हणजे ते सार्वनामिक विशेषण आहे. म्हणून आता पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे, सार्वनामिक विशेषण. ओके का? कारण की नामाबद्दल ते अधिक माहिती सांगण्यासाठी आलेलं आहे. नाम साधित तर नाही, नामापासून ते बनलेलं असतं, त्याला नाम साधित म्हणतात. अनिश्चित सर्वांना माहिती आहे की वाक्यामध्ये कोण व काय आलेले असतात. पुढे आहे त्याची प्रश्न घेऊया पुढे. बघा आता काय बोलायचे असेल ते बोल. बरोबर आहे. या विधानातील काय हे शब्दरूप कोणत्या सर्वनाम प्रकारातील आहे ते ओळखा. आत्मवाचक तर नाही, आत्मवाचक सर्वांना माहिती आहे. आपण, स्वतः, निज. निज हे निश्चित आत्मवाचक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्नार्थक मध्ये प्रश्नचिन्ह यायला पाहिजे, हे पण नाहीये. संबंधीमध्ये जो, जी, जे, ज्या हे सर्वनाम येतात. जो, जी, जे, ज्या हे पण नाहीये. ओके अनिश्चितार्थक बरोबर आहे, किंवा अनियमित म्हणतो आपण त्याला, किंवा अनिश्चित म्हणतो. बरोबर आहे. हे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कारण की वाक्यामध्ये कोण व काय अशा प्रकारची प्रश्नार्थक सर्वनामे आलेली असतात, पण वाक्यरचनेत शेवटी प्रश्नचिन्ह येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक ड बरोबर आहे, बाकी सर्व चूक आहे. अशा प्रकारे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 43 नंबरचा. वास्तवात व मानस सृष्टीतील इंद्रियगम्य आणि मनोरम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात त्या शब्दांना टिंबटिंब असे म्हणतात. आता अशा प्रकारच्या व्याख्या ज्या काही आहे ते या अशा प्रकारच्या व्याख्या सध्या परीक्षेमध्ये विचारल्या जात आहेत. थोर व्याकरणकारांनी या व्याख्या आपल्याला सांगितलेल्या आहेत मित्रांनो. मग अशा प्रकारच्या व्याख्या जर विचारल्या गेल्या तर सर्व व्याख्या मी नोट्समध्ये समाविष्ट केल्या आहे. अशा प्रकारची बघा तुम्हाला नवीन प्रश्न जे काही 5 ते 6 प्रश्न नवीन दिसली, हेच तुमचं मेरिट इथं ठरवतायत. ओके आता तिथं वास्तव आणि काल्पनिक आलं, लक्षात ठेवायचं. वास्तव आणि काल्पनिक आलं काही विचार करायचा नाही. आपल्याला काही समजो का न समजो, वास्तव आणि काल्पनिक आलं म्हणजे ते भाववाचक नाम तर नाहीये. ओके म्हणजे ते भाववाचक नाम येऊ शकतं पण वास्तव नाही, काल्पनिक. ओके म्हणजे तिथं सर्वनाम तर नाही, विशेष नाम नाही, तिथं फक्त नाम. वास्तव आणि काल्पनिक या दोन्ही गोष्टी जिथे एकत्र आल्या का नाही तर त्याला म्हणतात नाम, लक्षात ठेवा.
पुढच्या लेक्चरला सांगतो ही व्याख्या कोणत्या थोर व्याकरणकारांनी केलेली आहे. ओके, बघा आता पुढे कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा, या सर्वनामाचा प्रकार आहे अचूक पर्याय निवडा. कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे? कोण आणि काय, कुणी काही म्हणा. कुणी वाक्यात शेवटी प्रश्नचिन्ह नाहीये म्हणजे पूर्ण विराम आहे, म्हणजे तिथं ते संबंधी सर्वनाम तर येणार नाही, जो जी जे ज्या पाहिजे. दर्शक सर्वनाम पण येणार नाही, तो ती ते ते त्या ती. आता पुढे तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर होणार आहे, त्याच्यामुळे मी आता जास्त बोलत नाही. पुरुषवाचक नाही, बरोबर. मी, आम्ही, आपण, स्वतः, ते आहे अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित सर्वनाम म्हटल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की कोण काय अशा प्रकारची आलेली जी काही रचना असते ती रचना म्हणजे काय असते, ते अनिश्चित सर्वनामाची असते. अशा प्रकारचा 44 नंबरचा प्रश्न होता. आता अगदी शेवटचा प्रश्न आहे क्रियाविशेषण अव्ययावरती. क्रियाविशेषण अव्यय सोपा प्रश्न आहे. क्रियाविशेषण अव्ययाचे उपप्रकार योग्य जुळ्या जुळवा. स्थलवाचक, स्थलवाचक म्हटल्यानंतर क्रिया कुठे घडली, बरोबर ना. म्हणजे स्थितीदर्शक आणि गतिदर्शक दोन प्रकार आहे. गतिदर्शकची उदाहरणं आली आहे, समोरून तिकडून जवळ, बरोबर आहे. त्याच्यानंतर कालवाचक, क्रिया केव्हा घडली, तेव्हा, बरोबर आहे. म्हणजे तेव्हा हमेशा रातोरात, क्रिया केव्हा घडली, म्हणजे आता जोड्या जुळवता येतात आपल्याला. त्याच्यानंतर संख्यावाचक मध्ये सर्वांना माहिती आहे प्रकर्षदर्शक, अल्पत्वदर्शक दोन उपप्रकार पडतात. अत्यंत, बेताचा, चौपट. म्हणजे प्रकर्षदर्शकची उदाहरणं आलेली आहेत. रीतिवाचक मध्ये क्रिया कशी घडली, कर, पटदिशी आणि उगीच, बरोबर आहे. अशा प्रकारची रचना आली आहे, तुम्ही जोड्या जुळवू शकतात. म्हणजे अच 3 कुठं आहे, 2 ठिकाणी, दोघं पर्याय तर गेले, बरोबर आहे. मग आता बीच 1 आहे, बरं इथं 2 ठिकाणी ते पण. सीच 4 आहे, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आपलं 2021च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होतं. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. आणि तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकची घटकाची लेक्चर हवी आहे ते पण सांगा. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून करा. ही जी काही सिरीज आहे ती कंटिन्यू करा. बऱ्याचशा नवीन संकल्पना क्लिअर मी तुम्हाला करून देणार आहे. आता अजून हे पहिले लेक्चर होतं, ह्याच्यानंतर अजून जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न माझा आहे. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.